नमस्कार. श्री अतुल देऊळगावकर लिखित शशिकांत अहंकारी दृष्टी आरोग्य क्रांतीची या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी जमलेल्या सर्वांचे मी हॅलो मेडिकल फाउंडेशन व साधना साप्ताहिक साधना प्रकाशन च्या वतीने मी मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो. हॅलो मेडिकल फाउंडेशनला स्थापनेला जवळजवळ आज 33 वर्ष झाली. त्यांचे संस्थापक डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्या कार्याचा शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न आमचे मित्र आणि प्रसिद्ध लेखक अतुल देऊळकर यांनी तो केलाय. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुमार केतकरजी, डॉक्टर आनंद फडकेजी, मनीषाताई गुप्ते, डॉक्टर शुभांगी अहंकारी, अतुल, विनोद यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं. मी आमच्या संस्थेचे विश्वस्त डॉक्टर विजय गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कुमार केतकर यांचं स्वागत करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर आनंद फडके यांचं स्वागत मी डॉक्टर आनंद निकाळजे यांना सांगतो करायला. पुस्तकांचे डॉक्टर माधुरी रायमाने यांना विनंती करतो की मी मनीषाताई गुप्तेंचं स्वागत करावं. त्यानंतर मी डॉक्टर अशोक बेलखोडेंना विनंती करतो की पुस्तकाचे लेखक अतुल देऊळकर यांचं स्वागत करावं. यानंतर नाही झालं मी साधना प्रकाशनाचे व साधना साप्ताहिकाचे संपादक श्री विनोद शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुमार केतकर, दोन प्रमुख पाहुणे मनीषाताई गुप्ते, डॉक्टर आनंद फडके, पुस्तकाचे लेखक अतुल देऊळगावकर, डॉक्टर शुभांगी अहंकारी, डॉक्टर आनंद अहंकारी आणि अर्थातच डॉक्टर क्रांती रायमाने, सर्वांना नमस्कार. दृष्टी आरोग्य क्रांतीची शशिकांत अहंकारी यांची दृष्टी अशा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज आपण सर्वजण इथे जमलोय. अतुल देऊळगावकरांनी हे पुस्तक लिहिलंय. आपल्यापैकी बहुतेक सर्वांना हे माहिती आहे की आत्ताचा धाराशिव म्हणजे पूर्वीचा उस्मानाबाद या जिल्ह्यातील एका लहान गावात सामाजिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य या तिन्हीचेही खरे अर्थ उलगडून दाखवण्याचं आणि प्रत्यक्ष कृती करण्याचं काम शशिकांत अहंकारी आणि त्यांची पत्नी शुभांगी या दोघांनी मागची जवळपास 4.5 ते 5 दशकं चालू ठेवलेलं आहे. आणि ह्या 4.5-5 दशकाचा एकूण सगळा जो काही पसारा आहे त्याची झलक दाखवण्याचं काम या पुस्तकामध्ये आहे. तुमच्यापैकी अनेकांना हे पण माहीत असेल की अतुल देऊळगावकर मागची जवळपास 3 दशकं समाज जीवनातले असे विषय निवडतात
की जे अजेंड्यावर आणणं गरजेचं आहे, आणि त्यातून त्यांची डझनभर तरी पुस्तकं आलेली आहेत. 2 महत्वाच्या पुस्तकांचा उल्लेख केला की त्याला जोडून हे तिसऱ्या पुस्तकाचं महत्व अधिक नेमकेपणाने लक्षात येईल. लॉरी बेकर यांच्यावरचं पुस्तक त्यांनी 25 वर्षापूर्वी लिहिलं. लॉरी बेकर निसर्ग संवादी अभिजात वास्तुकला असं त्याचं शीर्षक आहे. त्यानंतर दशकभरापूर्वी स्वामीनाथन भूकमुक्तीचा ध्यास हे पुस्तक लिहिलं. पहिलं पुस्तक अर्थातच सर्वसामान्य माणसांची घरं किंवा त्यांना परवडणारी घरं, निसर्ग संवादी याला केंद्रस्थानी ठेवून ते केलेलं पुस्तक. त्याचा संबंध हा परत किल्लारीच्या भूकंपाशी कसा आहे ते त्या पुस्तकात आलंय. स्वामीनाथन आयोगाबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. तर दुसरं पुस्तक भूकमुक्तीचा ध्यास हे एकूणच शेती आणि शेतकरी वर्ग यांच्याशी संबंधित आहे. आणि त्या 2 नंतर हे तिसरं पुस्तक एकूण ग्रामीण भागातील मानसिक, शारीरिक आणि सामाजिक आरोग्य. खरं तर ग्रामीण विकास ह्या शब्दाच्या जर खऱ्या छटा आपण समजून घेतल्या तर हे पुस्तक त्याला भिडणार आहे हे आपल्या लक्षात येईल. 1.5 वर्षापूर्वी जेव्हा डॉक्टर अहंकार यांचं निधन झालं, खरं तर वयाच्या 70व्या वर्षी, म्हणजे खूपच लवकर, आणि 50 वर्षे त्यांनी ते काम केलं. आणि तेव्हापासून शुभांगीताई, आनंद आणि अतुल या तिघांचे असं म्हणणं होतं की आम्हाला एक चांगलं पुस्तक तयार करायचंय आणि ते साधना प्रकाशनाकडून आणायचंय. अर्थातच त्याला एकही क्षणाचा विलंब न लावता होकार देणं स्वाभाविक होतं. मात्र अतुल देऊळगावकर स्वतः ते सगळं काम मागची 3-4 दशकं जवळून पाहत होते. त्यामुळे ती जबाबदारी, प्री प्रोडक्शनची जबाबदारी, लेखन करणं आणि त्याची निर्मिती करणं, ही जबाबदारी त्यांनी घेतली तर जास्त ते योग्य ठरेल, लवकर होईल अशी विनंती केली. आणि त्याप्रमाणे अतुल सरांनी ते केलं. त्याला हॅलोच्या सर्व सहकाऱ्यांनी, त्यांच्या विश्वस्तांनी खूप चांगली मदत केली. आणि या पुस्तकाचं अंतिम स्वरूपातली PDF फाईल साधारणतः महिनाभरापूर्वी आमच्याकडे आली. आणि मग ती छापून घेणं, सर्व दूर पोहोचवणं हे काम साधनाने केलेलं आहे. त्यामुळे आजच्या या प्रकाशन समारंभामध्ये साधनेपेक्षा जास्त वाटा हा हॅलो मेडिकल फाउंडेशनचा आहे, याची नोंद आपण घेतली पाहिजे. अशा या आजच्या कार्यक्रमाची सुरुवातीलाच आपण जी 20 मिनिटांची एक फिल्म पाहिली, तिच्यावरून तुमच्या लक्षात येईल की या कामाची व्याप्ती आणि त्याची पुनरावृत्ती किती ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि वस्तुस्थिती काय आहे. ही फिल्म तयार करण्याचं काम आणि ही पुस्तकाच्या निर्मितीचं कामही करण्यामध्ये किरण क्षीरसागर आणि त्याची टीम होती, तेही इथे आज आलेले आहेत. त्यामुळे विचारपीठावरील सर्वांचं, हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या बाहेर गावावरून आलेल्या सर्वांचं इथे साधना प्रकाशन, साधना साप्ताहिक आणि हॅलो मेडिकल फाउंडेशन या संस्थांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. विनोदजी, थँक्यू, धन्यवाद. तुम्ही अत्यंत मोजक्या शब्दामध्ये हे सांगितलं. खरं तर हे पुस्तक जेव्हा तयार करावं आणि ते कुणी प्रसिद्ध करावं, कुठल्या प्रकाशनाकडे जावं, असं जेव्हा आम्ही विचार करत होतो, तर आम्हाला असं वाटलं की सर ज्या विचाराने आयुष्यभर जगले आणि ज्या विचारांशी त्यांनी बांधिलकी ठेवली, मला वाटतं त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या अशा विचाराचं मासिक अशा सोबत आपण जोडले गेले पाहिजे, असा आमचा सातत्याने आमचा विचार होता. आणि साधनेचे आणि आमचे तसे जुने सरांचे आणि आमचे सगळे जुने संबंध होते म्हणून हे निवडलं. त्याच्यामुळे मी विनोद शिरसाट आणि त्यांच्याही सहकार्याचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हे पुस्तक छापण्यासाठी त्यांनी मंजुरी केली. सर जेव्हा अचानकपणे आमच्यातून निघून गेले, अचानकपणे म्हणण्यापेक्षा त्यांना अनफॉर्च्युनेटली जेव्हा कॅन्सरचं निदान झालं आणि अत्यंत काही महिन्यातच, आम्हाला वाटत होतं काही दिवस ते राहतील, पण ते काही दिवसातच त्यांचं दुर्दैवाने निधन झालं. तर त्यावेळेला मग पुन्हा प्रत्येक संस्थेमध्ये जसा प्रश्न येतो की आता पुढे काय करावं असं जेव्हा होतं, तर तेव्हा आम्ही पण विचार मंथन केलं. अर्थात ही सगळी टीम ऍक्टिव्हिटी सर असतानापासूनच ही सगळी संघकार्य पद्धतीने आपण हे करत होतो. पण आम्ही सगळ्यांनी मिळून खरं तर मॅडमना खूप आग्रह केला. मॅडमची खूप तशी इच्छा नव्हती, पण आम्ही सगळ्यांनी आग्रह केला की कारण आम्हाला असं वाटत होतं आणि आम्ही हे प्रत्यक्ष बघत होतो की सर जरी प्रत्यक्ष बऱ्याच वेळेला समोर जरी येत आणि समोर येऊन जरी सगळं काम करत होते, पण खरं किंवा त्याच्यापेक्षा तितकंच महत्वाचं काम खरं तर त्यांच्या सोबत राहून मॅडम तिथे खूप वर्षापासून ते करत होते. आणि नुसतं कामच करत होते अशातला भाग नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे एक वैचारिक पाठबळ
मला वाटतं सरांना पण एक वैचारिक पाठबळ त्यांच्यामुळे मॅडमच्यामुळे मिळालं, मॅडमच्या साथीमुळे मिळालं. आणि विशेषतः आमच्या स्त्रिया ज्या कार्यकर्त्या होत्या गावोगावी, मला वाटतं त्यांनाही मानसिक पाठबळ कुणी देण्याचं काम केलं असेल तर त्या मॅडमनी काम केलं. म्हणून आम्ही सगळ्यांनी मॅडमना विनंती केली की नाही तुमच्याच नेतृत्वाखाली आम्ही हे सगळे पुढे काम करू, आणि त्यांनी ते स्वीकारली आणि अत्यंत सक्षमपणे हे काम मॅडमच्या नेतृत्वाखाली हे सगळी मंडळी आम्ही करतोय. मॅडम, मी तुम्हाला डॉक्टर शुभांगी हांके यांना विनंती करतो की संस्थेच्या वतीने आपण एक मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मुंबई, पुणे, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद आणि लातूर अशा वेगवेगळ्या शहरातनं मंडळी आली. हॉल थोडासा कमी पडतोय, तुमची गैरसोय होती याबद्दल क्षमस्व. काही मागची मंडळी इथे येऊन बसू शकतात असं मला वाटतं. सगळ्याच प्रेक्षकांचं, श्रोतृगणांचं आणि माननीय अतिथी मंचाचं मी मनपूर्वक स्वागत करते. शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर मंडळी, हॅलोशी जोडलेली सगळी मंडळी जी इथे जमलेली आहेत, त्या सर्वांना सलाम. विविध व्यावसायिक आणि विविध पद्धतीने हॅलोशी जोडलेली ही मंडळी, त्यांना सर्वांना जिंदाबाद. वडूची काही मंडळी मला वाटतं इथे उपस्थित असतील, कारण आरोग्याचा जो आरंभ झाला तो वडूला झाला. त्यावेळेला वडूला एक पायलट प्रोजेक्ट चालू होतं फोर्ड फाउंडेशनचं, की ज्याच्यावर डॉक्टर बायनू कोयाजींना रेमन मॅगॅसिस मिळालं आणि त्याची घडी डॉक्टरांनी घालून दिलेली होती. खरं तर हॅलो हे आमचं पहिलं अपत्य म्हटलं तर फारसं वावगं ठरू नये. हॅलोच्या मुशीतनं जी मंडळी आली त्यांनी विविध ठिकाणी आपला विशिष्ट ठसा उमटवला, त्याच्यावर मोहर उमटवली. जसं की अशोक बेलखोडे आता किनवटला आदिवासी विभागात काम करतायत. लाखमोलाचे डॉक्टर आहेत, कारण लाखोवर त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि अनेक बायकांचं जीर्ण सुसह्य केलंय. लॅप्रोस्कोपिक स्टरलायझेशन्स ते करतात, बाकीच्याही सर्जरीज करतात. डॉक्टर संजय गायकवाड हे सोलापूरला शल्य विशारद म्हणून काम करतात आणि त्यांचं नातं तर डायरेक्टली हृदयाशी जोडलेलं आहे. डॉक्टर पुरी रक्तपेढीचं काम करतात आणि त्याच्यासाठी रात्रंदिवस झटतात, कीर्तनं सुद्धा करतात. अशी वेगवेगळी मंडळी आहेत. डॉक्टर विजय गायकवाड हे सध्या जालन्यामधल्या मेडिकल कॉलेजमध्ये आहे, पण काही वर्षापूर्वीच ते जळगावला होते आणि करोनामध्ये त्यांनी खूप मोठी कामगिरी बजावली. MGMला जे औरंगाबादच्या MGMमध्ये डॉक्टर आनंद निकाळजे आहेत आणि त्यांनी क्रिटिकल केअर आणि ऑर्गन डोनेशनवर विशेष कामगिरी बजावलेली आहे. ही यादी तशी खूप मोठी आहे, पण सध्या जर आपण विचार केला, मला असं वाटतं डॉक्टर आनंद परदेशी विद्यापीठांबरोबर जोडून काही संशोधनाचाही प्रकल्प करताय. आज डॉक्टरांच्या अनुपस्थितीमध्ये आता दुसरी फळी कार्यरत होती. डॉक्टर क्रांती सगळ्या प्रोजेक्टची धुरा सांभाळतायत. डॉक्टर मिलिंद पोद्दार ज्यांचा आत्ता उल्लेख झाला, त्यांनी आता समुपदेशन, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन या 3 गोष्टींना धरून काम करायचं ठरवलंय आणि अंडूच्या हॉस्पिटलचं आम्ही त्याच्यामध्ये रूपांतर करतोय. कारण डॉक्टरांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी हे काम करायचं ठरवलं. मानसिक आरोग्यावर काम करणं कदाचित सध्याच्या वातावरणामध्ये खूप गरजेचं आहे असं आम्हाला जाणवतं. वडूचे आरोग्याचे कार्यकर्ते, भारत वैद्य, आशा, HIV होणारी लढा, बालविवाह प्रतिबंध अभियान, व्यसनमुक्ती अभियान, जल अभियान, एकल महिला, कोविडमधल्या विधवा महिला, अशा अनेक टप्प्यातून आम्ही गेलो. महिलांच्या आरोग्यावर काम करताना आम्हाला असं जाणवलं की जर महिलांच्या हिंसाचार, अन्याय, अत्याचार याच्यावर जर आपण काम केलं नाही तर आपलं आरोग्याचं काम पण अपूर्ण आहे. आणि म्हणून त्यातनं निर्धार समानतेचा करत वेगवेगळ्या गावातनं निर्धार गट स्थापन झाले. त्याच्यातूनच समजदार जोडीदार हा आमचा प्रकल्प पुढे आला.
गावोगाव समजदार जोडप्यांचे मेळावे झाले, त्यांची प्रशिक्षणं झाली, लोक अधिक प्रगल्भ होत गेली आणि आमची सर्वांची वाटचाल पण समजदार जोडपी म्हणून झाली. लिंगभाव समानता रुजवताना आम्हाला असं वाटलं की बालविवाह आणि व्यसन हे दोन खूप मोठे अडथळे आहेत. आता सांसर्गिक आजारांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. कॉलरानी पूर्वी माणसं मरत होती, क्षयरोग मोठ्या प्रमाणात होता, कुष्ठरोग होता. हे जरी आटोक्यात आलेलं असलं तरी कोरोनाची नुकतीच आपल्याला ताजी आठवण पण आहे. पण त्याचबरोबर डायबेटीस, वाढलेलं ब्लड प्रेशर, हृदयविकार, सेरिब्रोव्हॅस्क्युलर ॲक्सिडेंट, कॅन्सर यांनी जो काही समाज पोखरला जातोय, ह्याच्यामुळे जी काही घरं उद्ध्वस्त होत आहेत, त्याच्यासाठी वेळेत त्यांचं निदान करणं आणि त्याचे उपचार करणं, ह्याच्यासाठी पण काही आखणी आमची चालू आहे. सध्या वेगवेगळ्या वयोगटामध्ये, म्हणजे अगदी विद्यार्थ्यांपासून ते वयस्कांपर्यंत, शेतकऱ्यांपासून ते डॉक्टरपर्यंत, परवाच आपण ऐकतोय डॉक्टर सुद्धा आत्महत्या करतायत. विविध व्यवसायात गुंतलेली लोक सध्याच्या तणावग्रस्त वातावरणामध्ये, स्पर्धेच्या युगामध्ये आणि जागतिकीकरणाच्या बाजारामध्ये जगणं खुंटीवर टांगून जे काही जिवंत मरण लोक अनुभवत आहेत, कदाचित मरण उपचारापेक्षा स्वस्त झाले. आणि म्हणून आपण आपल्या हॅलोतर्फे एक घोषणा दिली होती, STच्या खर्चात उपचार गावात. त्यावेळेला तो तसा होतही होता. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवर कशी मात करता येईल ह्याची एक आखणी आमच्या सगळ्या विश्वस्तांची चालू आहे. लवकरात लवकर निदान आणि वेळेत उपचार झाले तर ही उद्ध्वस्त होणारी घरं आपल्याला थांबवता येतील आणि हा जो अतिरिक्त भार पडतोय तोही आपल्याला कदाचित थांबवता येईल. अर्थात हा सगळा प्रपंच आणि ही सगळी वाटचाल काही सोपी नव्हती. कधी 4 पावलं पुढे, कधी 2 पावलं मागे. अनेक आमच्या सुहृदांच्या साथीने, आमचे कार्यकर्ते, आमचा हॅलोचा परिवार, आमचे प्रेरक प्रेरिका, तळागाळातले अगदी कार्यकर्ते की ज्यांनी मनापासून या सगळ्यामध्ये योगदान दिलेलं आहे. आमच्या समविचारी संस्था, वेगवेगळे दानशूर मंडळी की ज्यांनी ह्याच्यामध्ये खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. वेगवेगळी मंडळी की त्यांचं कौशल्य आणि त्यांचं नैपुण्य त्याच्यामध्ये त्यांनी ओतलं आणि याच्यातनं वेगवेगळे मार्ग आम्हाला मिळत गेले. आणि त्या सर्वांचं हे एक सामूहिक प्रयत्न आहे. सामाजिक हस्तक्षेपातनं काय वेगवेगळ्या गोष्टी घडू शकतात ह्याची उदाहरणं आपण त्या चित्रफितीमध्ये पाहिलेली आहेत. आरोग्यातलं जे शेवटचं केडर, आशा, की ज्यांनी आरोग्याची आशा मावळू दिली नाही, त्या सगळ्या भारत वैद्य कार्यकर्ता की ज्यांनी करोनामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून पण लोकांच्या सुरक्षिततेसाठी काम केलेलं आहे. वेगवेगळ्या संस्था, म्हणजे फोर्ट फाउंडेशन असेल, सिप्ला असेल, युनिसेफ असेल, मासूम सारख्या संस्था, लोकविज्ञान संस्था, मेडिको फ्रेंड सर्कल, साथी सेहत, अशा अनेक संस्थांनी आम्हाला, म्हणजे डॉक्टर आनंद फडके तर मला आठवतं की 93च्या भूकंपानंतर जे आमचं पहिलं प्रशिक्षण झालं 94 साली, त्यावेळेला शिकवायला सुद्धा येत होते. अशी अनेक डॉक्टर मंडळी आमच्याशी जोडली गेली आणि त्याच्यामुळे हा एक सामूहिक प्रयत्नांचा, टीम वर्कचं एक उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. ही सगळी मदत करणाऱ्यांची यादी खूप मोठी आहे. स्विसेड आहे, युरोपियन युनियन आहे. आरोग्य सेवांचं लोकशाहीकरण, लोकाभिमुख आरोग्य सेवा, डेमोक्रॅटायझेशन ऑफ हेल्थ असं आपण आपल्या एका प्रोजेक्टला नाव दिलं होतं की ते करायचा हॅलोनी आपल्या परीने प्रयत्न केलाय. ग्रामस्वच्छता अभियान, कित्येक गावांनी याच्यामध्ये काम टाकले. हॅलो नर्सिंग स्कूलमुळे मुलींची 18 वर्षापर्यंत होणारी लग्न कशी बशी लांब होती. थोडासा वाव मिळत होता. त्यांना त्यांचा जोडीदार निवडायचं स्वातंत्र्य त्यांचे पालक थोडेसे देत होते. पूर्वी ज्या बायका आदळत तापत आणि अतिशय बाळाचं काहीतरी हात पाय नाळ बाहेर आल्यानंतर यायच्या, त्या बायका आता येतात, आहाराचे सल्ले घेतात, त्यांच्या घरची लोक येतात, त्यांचं कुटुंब, त्यांचे नवरे, त्यांचे सासू सासरे, त्यांच्या तपासण्या, त्यांची कार्ड ते जपतात. त्यामुळे हा बदल सगळा आमच्या हयातीत होईल असं आम्हाला खरं तर वाटलंही नव्हतं.
जे लोक पूर्वी इम्युनायझेशन म्हणजे लसीकरणासाठी दारं बंद करायचे, तेच लोक आज लसीकरण कधी आहे म्हणून विचारायला येतात. अन्न, वस्त्र, निवारा इतकंच आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे मूलभूत हक्क आहे. खरं तर 2000 सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य या गोष्टीवर आपल्या ज्या तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी यांनी अलमाटाला सिग्नेचर केलेली आहे. पण प्रत्यक्षात स्थिती खूपच वेगळी आहे. कट प्रॅक्टिस, डॉक्टरांवरचे हल्ले, हॉस्पिटलची होणारी तोडफोड, 24 तासात 24 मृत्यू, कुठे ऑक्सिजन संपतं, कुठे आग लागते, कुठे पंचतारांकित हॉस्पिटल आहेत तर कुठे साप चावून लोक मरतायत, विंचू चावून मरतायत. जशी काही विविध शतकातली मंडळी इथे एकत्र सुखेनैव नांदत आहेत असं चित्र आहे. आणि त्याच्यामुळे रॅशनल आणि इथिकल प्रॅक्टिस जशी काही स्वप्नवत झाली. या सगळ्या विषमतेच्या खाईत आणि सगळ्या प्रदूषित आणि प्रतिकूल वातावरणामध्ये डॉक्टरांनी आरोग्य विमा सुरू केला. ज्या डॉक्टरांनी आरोग्य विमा सुरू केला त्यांचं निदान मात्र कॅन्सरचं खूपच उशिरा झालं. काही इटकलसारखी गावं तर विमाग्राम पण झाली. लोकांनी आधी या विम्याकडे पाठ फिरवली, कारण विमा म्हणजे मृत्यू असं गावांमधून वाटायचं. पण नंतर जसं डेंग्यू, चिकनगुनिया, करोना ह्याच्या साथी आल्या आणि त्याच्यामध्ये अगदी खिसे रिकामे झाले आणि तेव्हा लोकांना महत्त्व पटलं आणि मग लोकांनी परत एकदा विम्याचा स्वीकार केला. विमा कंपनी असं म्हणत होत्या की वी कव्हर द अननोन रिस्क, नॉट द नोन रिस्क. ज्या महिला, ज्या स्त्रिया विवाहित होणार आहेत त्या गरोदर होणारच आहेत, त्यामुळे त्यांचे गरोदरपणाचे आणि बाळंतपणाचे विमा त्याचा समावेश करायला त्या कंपन्या अजिबात तयार होईना. पण मला असं वाटतं की ही खूप एक क्रांतिकारी घटना आहे की अक्रॉस द टेबल निगोशिएशन्स होऊन आम्ही त्या विमा कंपन्यांबरोबर 2 बाळंतपण, 2 गरोदरपण, 2 गर्भपात ह्याचा समावेश विम्यामध्ये करून घेतला. आणि इतकंच नव्हे, या सगळ्या गरोदर महिलांसाठी उस्मानाबादच्या जिल्हा परिषदेने त्यांचा प्रीमियम भरला. कारण जननक्षम वयामध्ये जर का या ग्रामीण महिलांचा या सगळ्या गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि गर्भपाताचा जर का समावेश होत नसेल तर त्यांची हेळसांड आणि त्यांची अनास्था जी होणार आहे आरोग्याची ती थांबणार तरी कशी, हा एक बेसिक प्रश्न होता. या सगळं जे काही चित्र मी मांडलं, या सगळ्यावर जर का आपल्याला मात करायची असेल, मला असं वाटतं, आणि डॉक्टरांना जर का खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण सर्वांनी हा जगन्नाथाचा रथ ओढून न्यायला सहकार्य केलं पाहिजे. अनेकांचे हात याला लागले पाहिजेत, अनेकांची मदत याला मिळायला हवी. माननीय कुमारजींनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहून त्याचं मोल खूप वाढवलंय. त्यांनी आज अध्यक्षपद भूषवलं, याचा आम्हाला आनंद आहे. डॉक्टर आनंद फडके यांनी नुकतंच 75वीत पदार्पण केलंय. त्यांना आरोग्य संपन्न दीर्घायू लाभो, कारण आरोग्याचं गाव पोरकं व्हायचं नसेल तर अशी मंडळी आपल्याला दीर्घकाळात येत. मनीषाताईंनी आमच्या सगळ्या महिलांना हिंसेचं चक्र आणि त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं त्याचं इतकं उत्तम प्रशिक्षण दिलंय की या महिलांना जणू काही जगण्याची नवीन दिशा मिळाली. साधनाच्या मंडळींनी या सगळ्या पुस्तक प्रकाशनाचा भार स्वीकारला आणि हा देखणा कार्यक्रम अरेंज केला आणि ही सुंदर साधना मांडली. अतुल देऊळगावकरांनी डळमळणाऱ्या भूमंडळाला सावरत ग्रेटाच्या हाकेपर्यंत आपल्याला पोचवलंय, साता समुद्राच्या पलीकडे. घराचं घरपण सांगणारे लॉरी बेकर आपल्याला त्यांच्यामुळे भेटले आणि भूकमुक्तीचा ध्यास घेणारे स्वामीनाथन त्यांचं पुस्तक वाचून आपलं मन आणि पोट दोन्ही भरत. आत्ममग्नता समाजाला जाग करण्याचं काम महेश इलकुलवारांच्या त्यांच्या लिखाणातून आपल्याला दिसतं. आणि ह्या सगळ्या निसर्ग कल्लोळामध्ये
आपलं आरोग्य आपल्या हातातून निसटून जायला नको असेल तर कदाचित वेगळी मांडणी, वेगळी आखणी आपल्याला करावी लागेल की काय, हेच त्यांनी अधोरेखित केलंय. मी माननीय कुमारजींना अशी विनंती करते की अतुलजींसाठी आम्ही एक चांदीचं पेन आणलेलं आहे, लेखणी, ते देऊन त्यांनी अतुलजींचा सन्मान करावा. ते केवळ एक टोकन आहे, फूल ना फुलाची पाकळी म्हणून. त्यांच्या लेखणीतून हा महत्वाचा दस्तऐवज जो बाहेर पडला आहे, त्यांच्या सहकार्यांनी किरण क्षीरसागर, प्रियाल आणि बाकी बरीच मंडळी आहेत त्याच्यामध्ये. या पुस्तकाला अनवर हुसेन ज्यांनी चित्र तिथे दिलेली आहेत, सुंदर देखणं रूप त्याचं जे सजवलंय, त्या सर्वांबद्दल आम्हाला नितांत आदर आणि या दस्तऐवजाबद्दल आम्हाला अभिमान आहे. हॅलोच्या प्रवासातला हा महत्वाचा टप्पा. त्यांच्या लेखणीतून अमृताशी पैसा जिंकणारी अक्षरवामय सतत झरत राहू अशा मी त्यांना शुभेच्छा देते. तुम्हा सर्वांना या हॅलोच्या सगळ्या कार्यामध्ये सहभाग नोंदवायला तुमचं नैपुण्य, तुमचं कौशल्य तिथे आम्हाला सर्वांना नक्कीच उपयोगी पडेल. त्यासाठी तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण देते आणि तुमची वाट पाहते. धन्यवाद. आता अतुलच्या लिखाणाबद्दल विनोदजी बोलले, त्याच्यामुळे मी वेगळं काही बोलणार नाही. पण अतुल आमचे सुरुवातीपासूनचे खरं तर मित्र, आणि अतुलच्या लिखाणाचं मला वाटतं एक जे वैशिष्ट्य आम्हाला जे सगळ्यांना जे जाणवते असं की ते अत्यंत तटस्थ आणि गरज पडली तर क्रिटिकल अशा दोन्ही पद्धतीने लिहितात. त्याच्यामुळे त्यांनी लिहिलेली प्रत्येक गोष्ट मला वाटतं आमच्यासाठी खूप महत्वाची आणि मूल्यवान असते. तर मी अतुलला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत लेखक म्हणून व्यक्त करावं. नमस्कार. मिर्झा गालिबनी म्हटल्याप्रमाणे शशी सुद्धा हजारो ख्वाहिशे ऐसी घेऊन चालला होता, पण त्याचा पुढचा भाग त्याने केला होता की हर ख्वाहिश पे तो त्याचा दम काढत होता, पण एकट्याचा नाही, अनेकांना दम काढायला लावत होता आणि सगळ्यांना कामाला लावत होता. तर त्याच्या पुस्तकाच्या बाबतीत तसंच झालेलं आहे. अनेकांनी मिळून हे पुस्तक केले दिसायला समोर दिसतो लिहिणारा, पण आत्ता जी तुम्ही डॉक्युमेंटरी पाहिली ती करणारा आणि या पुस्तकाचं बाळंतपण करणारा किरण क्षीरसागर, त्याचा यात खूप मोठा वाटा आहे. इथं आपण बहुतेक जमलेले सगळे पुस्तकं वाचतो. आजकाल संपादन करणारी प्रजाती जवळजवळ नष्ट होते. अशा काळामध्ये मला माझ्या पहिल्या पुस्तकाला डळमळे भूमंडळला दिनकर गांगल लाभले आणि या पुस्तकाला दिनकर गांगलांचा शिष्य किरण लाभला आणि त्यामुळे मला खूप आनंद आला पुस्तकाच्या निर्मितीत. अनवर हुसेननी चित्र केलेलं आहे. इथं मुद्रित शोधन नावाचा प्रकार पण हळूहळू नष्ट होतोय, पण लिहिताना खूप चुका राहून जातात व्याकरणाच्या, वाक्यरचनेच्या, त्या कोणीतरी सांगायला लागतात. लातूरमध्ये माझा मित्र आहे शंकर जुल्फे, तो कधी बाहेर पडत नाही, पण इथं पुण्यामध्ये अनिल जोशी आहेत, त्या आज या कार्यक्रमाला आलेले. मुखपृष्ठ करताना अनेक ज्या गोष्टी असतात, म्हणजे चित्रकार म्हणतात की हे फक्त लेखकाचं पुस्तक नाहीये, हे लक्षात ठेवा, कारण तुम्ही चित्रही बघत असता, ती चित्रभाषा आहे. त्याबरोबर त्यावरची अक्षर सुलेखन, इथं आज भालचंद्र लिमये आलेले आहेत जे इंजिनियर आहेत, पण अनेक पुस्तकाचं सुलेखन त्यांनी केलेलं आहे. तर या सगळ्यांच्या सहभागातून हे पुस्तक तयार झालं. कारण झालं असं की शशी गेल्यानंतर अनेकांनी अनेक आठवणी, म्हणजे कुठून कुठून, वडूपासून ते अगदी धाराशिव जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातून त्याच्याविषयीच्या आठवणी, युक्रांमधल्या विद्यार्थ्यांच्या आठवणी, अशा सगळ्या येत गेल्या. त्या सगळ्यांना जुळवून हे पुस्तक तयार झालं. बराचसा भाग तुम्ही पाहिलेला असल्यामुळं मी त्यातला जो महत्वाचा टप्पा शुभांगी त्यांनी सांगितला त्याच्याकडे जाऊ इच्छितो. 1978ला
इंटर्नशिप संपल्यानंतर सगळे डॉक्टर्स हे शहराकडे अनुभव घेण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातात. त्यावेळेला मधुकर दंडारी यांच्या सल्ल्यावरनं शशी पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर KEMच्या वडू येथील जनस्वास्थ्य रक्षक प्रकल्पात गेला, जिथं नीट रस्ता नव्हता, पाणी नाही, वीज बेभरोशाची, अशा गावात तो गेला. आणि तिथं जनस्वास्थ्य रक्षक म्हणजे काय, एक तर रोगराई कशी रोखावी, स्वच्छता, आता हे आपल्याला माहिती आहे, पण त्या काळामध्ये हे घराघरात जाऊन सांगणारा डॉक्टर, घरात डॉक्टर येतो आणि समजून सांगतो. आणि मग हळूहळू गाव त्याच्या सोबत येत गेलं. एक तर ज्यांनी पाहिलंय त्यांना लक्षात येईल, त्या काळामध्ये तो साधा नेहरू शर्ट, पायजमा किंवा पायात सपाता, स्लीपर आपण ज्याला म्हणतो, तर असा त्याचा, आणि अस्सल ग्रामीण खुदावाडीत अणदूरमधनं आलेला, तो सहजगत्या कोणालाही आपलं करून घेऊ शकतो. हे काय चाललं, ये रे बस, असं डॉक्टर कधी बोलेलं असं वाटेल का तुम्हाला? पण ते तसं बोलायचा तो. त्यामुळे कोणीही त्याच्याशी सहज संवाद करायचा. ते वडूमध्ये त्यांनी केलं. मग वडूमध्ये गेल्या गेल्या, तुमची जात कोणची? मग हा म्हणायचा माझी जात माणूस आहे. पण उपचार करत करत त्यांनी काय केलं, KEMची प्रोजेक्ट होता, बानू कोयाजी तिथं होत्या, मग एक शिबिर घेतलं. त्या शिबिराला पुण्यातनं लोक आले, सरकारी अधिकारी आले, मग त्यांना दाखवलं बघा इथं रस्ता नाही, इथं वीज नाही, आणि एका शिबिरामुळे ते तो करून घेत गेला. एकात अनेक कामं कशी साधावीत, गावकऱ्यांचा विश्वास आला. एकदा त्याच्या लक्षात आलं की गावातनं काही लोक चिखलातनं वाट तुडवत येतात, मुख्य रस्त्यानं येत नाहीत. चौकशी केली, दलित होते, मुख्य रस्त्यावरनं जायची परवानगी नाही. एरवी तो कॉलेजला असताना फी का वाढवली म्हणून आंदोलन करणारा शशी इथं मात्र सगळ्यांना घेऊन बसला. हे बघा, आपल्या गावात लई मोठे अधिकारी येतात, तर ते वेगळी वाट केलेलं चालणार नाही, मग आपल्या सगळ्या बघा सवलती बंद होतील. हे पटलं लोकांना. तरी पण गावातले ज्येष्ठ लोक, हाय तसं चालू राहू द्या, तुम्ही तुमचा उपचार करा, तुम्हाला काय करून पडलंय, असं म्हणणारे होते. त्यांनी व्यवस्थित अनेक बैठका घेतल्या आणि ठरवलं. 4 दिवसानं तो सगळ्या दलितांना घेऊन रस्त्यावरनं गेला, पाठीमागं सगळे लोक आले आणि नंतर विरोध मावळला. सुधारणा अशी करत असतात. आणि हे जे वडूचं त्यांनी मॉडेल केलं, तेच वेगळ्या पद्धतीने 100-150 गावात, म्हणजे लोहारा तालुका, तुळजापूर तालुका, अक्कलकोट तालुका, इथं ज्या तुम्ही बायका बघितल्या त्या इथं आलेल्या आहेत. तुम्ही कल्पना करू शकता का एका असाध्य रोगाने एखाद्या महिलेचा नवरा गेलाय, गावामध्ये बहिष्कार काय पद्धतीचा असेल. त्याला जेव्हा कळलं तेव्हा तो तिथे गेला, समजून सांगितलं की स्पर्शानं ह्या रोगाला काही होत नाही, संपर्कानं काही होत नाही, तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका. जेव्हा त्याच्या लक्षात आलं तरी देखील लोक ऐकणार नाहीत. मग इथनं ही आरोग्याची सेवा जाईल, पुन्हा येईल की नाही मला माहित नाही, एवढं बोलून निघून गेला. तोपर्यंत त्या भारत वैद्याची गावामधली उपयोगिता सगळ्यांच्या लक्षात आली होती. आपण चित्रफीत पाहिली आहे, पण गावात कोणाच्या घरात जात न बघता जाणं हे काहीही न बोलता घडून आणलेला सामाजिक बदल होता. त्यामुळे लोकांनी हे स्वीकारलं. मराठवाडा कसा याची तुम्हाला कल्पना आहे. एका वेळेला आरोग्यातनं किती बदल घडू शकतात हे सगळं तो करत गेला. आणि या सगळ्यातनं त्यांनी जे काही वातावरण घडवलं हे लक्षात किती जणांच्या आलं असा प्रश्न मी वेगळ्या पद्धतीने वेगळा एक तुम्हाला इथं जाताना विचार सांगतो. 1970च्या दशकात महाराष्ट्रामध्ये रजनीकांत, मेबल आरोळे यांनी जामखेडमध्ये आंटिया, नोशीर आंटिया या सगळ्या लोकांनी ग्रामीण भागामध्ये सार्वजनिक आरोग्यासाठी काम केलं. नंतर विकास आमटे, प्रकाश आमटे हे केले, कोल्हे, बंग. शशीचं आणि शुभांगीताईंचं काम हे तिथं जाऊन बघितल्याशिवाय कळणार नव्हतं, कळलं नाही.
आपल्यामध्ये दोष आहे, त्याला मानसिक दोष असं आपल्याला असं वाटतं की आपल्याला सगळं कळलंय, समजलंय, असा भ्रम होतो, किंवा आपल्याला त्याच्याकडे लक्षच द्यायचं नसतं. आपण बातम्यांना जेव्हा सरावतो तेव्हा असं काहीतरी होत असतं की आपली संवेदनशीलता हरवती. ती कशामुळे? की जणू काही हे मला माहिती आहे एक, किंवा मला माहिती करून घ्यायचं नाही दोन, किंवा माझा याच्याशी काही संबंधच नाहीये. शशीची भेट असणारे, ओळख असणारे, जवळीक असणारे अनेक जण इथूनच त्याला ओळखायचे, पण केशेगावमध्ये गेल्याशिवाय, सराटीमध्ये गेल्याशिवाय तिथं त्यानं काय केलं हे लक्षात येत नव्हतं, आणि तशी तसदी फार जणांनी घेतली नाही. म्हणून शशी आणि शुभांगीताईचं काम हे महाराष्ट्राला का कळलं नाही याचा आपण आपल्या मनाशी विचार करावा. पण निदान या पुस्तकाच्या निमित्तानं, या लघुपिचीच्या निमित्तानं जर तो गेला तर त्यामागचा विचार काय होता, तो का आवश्यक आहे आणि तो कसा पसरावा याबद्दल आपण विचार करावा. यासाठीच हा सगळा खटाटोप. धन्यवाद. धन्यवाद अतुल. मला वाटतं खूप सूक्ष्म सरांच्या व्यक्तिमत्वाचा काही पैलू बद्दल ऍक्च्युली तू बोललास. मी आता यानंतर आपण पुस्तक प्रकाशनाकडे वळूया. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हे पुस्तक प्रकाशित करावं. अतुलने आता ज्या काही गावांचा उल्लेख केला, त्या गावातले बरेचसे कार्यकर्ते आणि या ठिकाणी खरं तर ते उपस्थित आहेत. तर या गावांमध्ये खरं तर अतुल जसं म्हणाला, तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर तिथे काय नेमका बदल घडला हे खरं तर आपल्याला तिथे जाणवेल. तर धन्यवाद. मी अधिक वेळ न घेता, खरं तर मॅडमनी मनीषाताईंबद्दलची सगळी वैशिष्ट्य खरं तर सांगितली आहेत. त्याही सुरुवातीपासून संस्थेच्या सगळ्या एकंदरीत कामाचे साक्षीदार आहेत, आणि विशेषतः स्त्रियांच्या कामाबद्दल आणि विशेषतः हिंसाचाराच्या कामाबद्दल बरंचसं काम मला वाटतं आम्ही त्यांच्याकडून शिकलोय. त्यांचा आम्हाला सहवास, आणि त्यांनी पण बऱ्याच वेळेला आमच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलंय. मी मनीषाताई गुप्तेंना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. विचार मंचावर असलेले माझे सर्व साथी आणि समोर असलेले हे सर्व माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना जिंदाबाद. खरं तर आपल्या समविचारी आपल्याच वयाच्या एका मित्राच्या अशा सभेसाठी उभं राहणं हे फार त्रासदायक असतं. आणि त्या शेवटच्या काळामध्ये जे डॉक्टर शशिकांत अहंकारींना जे पाहिलं, ज्याच्यामध्ये आपण सर्वात कठीण परिस्थितीमध्ये असतो तेव्हा आपलं खरं व्यक्तिमत्व जे लक्षात येतं, त्या काळामध्ये त्यांचं मला काहीच होत नाही आहे, मला फक्त ते काहीतरी निघालं एवढंच आहे, मला स्वतःला काहीच होत नाही आहे, अशा पद्धतीचं त्यांचं जे होतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे उमेद एक जी होती, नाही नाही मी बरा होणार आहे, काय काळजी नाही करायची, किंवा मी आता हॉस्पिटलमध्ये गेलोय, मला एकदा सांगितलं होतं अंडा करी घेऊन या बरं का खायला, आणि मग आता मी हॉस्पिटलमध्ये गेलो, परत आल्यानंतर एक करी खायची बरं का तुमच्या हातची वगैरे. म्हणजे असं इतक्या प्रेमाचं आणि खूप उमेदीने जे होतं त्यांचं जगणं, त्यामुळे खूप कठीण होते खरं तर इकडे उभं राहून बोलणं. वैयक्तिक तर आहेच, एक 2-4 मिनिटामध्ये मी वैयक्तिक जी आदरांजली आहे ती वाहीन, आणि मग हा जो मंच जो मला आज उपस्थित इथे राहायला मला एक जी संधी मिळाली आहे, त्या संदर्भात मी एक थोडीशी मांडणी, व्यापक मांडणी करीन. घरी जाणं, घरी तुमच्या राहणं, राणीताई, तुमचं तुमच्या आईने केलेलं अगदी म्हणजे स्वयंपाकापासून पोळीपासून ते कोशिंबिरीपर्यंत तुमचं जेवण, तुमच्या घरी राहणं, या सगळ्या गोष्टी खूपच प्रेम देणाऱ्या होत्या. एका छोट्या हॉस्पिटलमध्ये वरून सारख्या राणीताईंनी खाली येणं, तिथपासून ते पूर्ण जानकी रुग्णालय उभं राहणं,
त्याच्यामध्ये असलेली फळं फुलं तिकडे गेलं का पॅशन फ्रूटचे सरबत करून प्यायचे बरं का, हे असं ते असं पुकेशर असं केलं का ते असं होतं दाभोळकरांच्या याच्यामधून, आणि त्याची मोठी ती पॅशन फ्रूट्स आणून मग त्याचं ते सरबत आपण प्यायलो की नाही वगैरे ते बघणं. जेवायला बसलं का जरा जिलबी खुसखुशीत असावी बरं का, म्हणजे असं, किंवा संध्याकाळी बसलं का गाण्याच्या बद्दल जे काही बोलणं, असं एक अष्टपैलू आणि अतिशय आनंदी असं व्यक्तिमत्व दोघांचंही जे होतं. मुलांना तर अगदी डोळ्यासमोर, आनंद मुक्ताला तर डोळ्यासमोर मोठं होताना पाहिलंय. आता हा जो माणूस होता त्यामध्ये ग्रामीण शहाणपण, ग्रामीण अनुभव, एक राष्ट्रीय समज आणि वैश्विक विचार या सर्वाची सांगड या माणसामध्ये, ज्याला आपण एकदम म्हणतो ना म्हणजे एक अतिशय ओलिया माणूस होता, अगदी गुरु माणूस असा हा होता. आणि साधेपणा, कसलाही अभिनिवेश नसणं, काम नीटी झालं पाहिजे, काही नवं आलं की ते नाही आपण ते केलं पाहिजे, अशा पद्धतीचा जो एक उत्साह त्यांच्यामध्ये जो असायचा. दुसरी गोष्ट म्हणजे त्या काळामध्ये 70-80च्या दशकामध्ये, आधीचं तर सगळं आहे, युवक्रांती दलाचे माझे दिसत आहेत सगळे जुने त्यांचे मित्र, नामांतरामध्ये असलेलं जे पूर्ण कार्य त्यांचं आहे हे तर आहेच. पुस्तक वाचा, अतिशय अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणू का सुरेख पुस्तक असं अतुल देऊळकरांनी केलेलं आहे. तर ते तर होतच, परंतु गावामध्ये गेल्यानंतर त्या काळामध्ये 1994 मध्ये खरं आपल्या इथे नवं उदारमतवादी आलं जागतिकीकरण, पण ह्याची चाहूल 80च्या दशकामध्ये लागली होती बरं का. आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे जे स्वयंसेवी संस्थांमध्ये काम करायचे ह्यांचाही त्याला हातभार होता. थोडासा हातभार कसा होता की फुकट मिळालेलं लोकांना किंमत नसते. आता बरोबर आहे, मी जर कोणाला फुकट दिलं तर त्याची किंमत नसते, परंतु सरकारने ते फुकट देत नसतं. सरकार आपल्याकडून ते कर घेत असतात, डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेशन आपण आपल्या नावाने ते राज्य करत असतात. आणि त्यामुळे सरकार आपल्याला काहीतरी फुकट देतंय ही कल्पनाच खूप विचित्र आहे. सरकार फुकट देत नसतं. पण त्या काळामध्ये काही NGOs बळी पडले बरं का, युजर फीज असल्या पाहिजेत, त्याला डॉक्टर बळी पडले नाहीत. तसंच एक दुसरं होतं की प्राथमिक आरोग्य केंद्र चालत नाहीत, त्यामुळे ती स्वयंसेवी संस्थांना द्यावी. आणि त्या काळामध्ये FRCचा ज्याचा उल्लेख केला तुम्ही, फाउंडेशन फॉर रिसर्च, आमचे डॉक्टर आंटे जे होते ते अमर जसानी, रवी दुग्गल, मी आम्ही एक अहवाल केला होता आणि त्याच्यात आम्ही असं म्हटलं होतं की दिस इज द सॉफ्ट रोड टू प्रायव्हेटायझेशन. हे आम्ही 87 मध्ये लिहिलं होतं. अर्थातच कोणालाही आवडलं नाही ते, परंतु सरकारी क्षेत्रामधून जेव्हा मी NGO असताना ते केंद्र चालत नाही म्हणून मी माझ्या हातामध्ये घेते, तेव्हा ते उद्या कोणत्याही हिंदुजा रिलायन्सकडे जाऊच शकतं की एकदा त्याच्यातून ते बाहेर पडलं की इट इज प्रायव्हेटायझेशन. आणि त्यामुळे हे सुद्धा जे होतं एक हक्काधारित जो दृष्टिकोन होता की सरकारी आरोग्य सेवा नीट चालल्या पाहिजेत आणि शिक्षण, आरोग्य या सगळ्या ज्या आहेत हे मूलभूत हक्क असायला पाहिजेत आपल्या देशामध्ये. तर त्या अर्थाने हा जो हे जे काम होतं, आता मगाशीच म्हणाले अतुल म्हणाले की हे काम त्या अर्थाने ज्याला आपण म्हणू असायचा उदो फार का नाही झाला. तर दक्षिण अमेरिकेमधल्या एका बिशपने असं म्हटलं होतं का वेन आय फेड द पुअर आय वॉज कॉल्ड अ सेंट, वेन आय आस्क्ड वाय दे वर पुअर आय वॉज कॉल्ड अ कम्युनिस्ट. कळलं का? म्हणजे तुम्ही मूलभूत प्रश्न विचारायचे नसतात, तुम्ही असं देत राहिला दान की त्याच्यामध्ये कोणीतरी देणारा घेणारा अशी एक उतरंड तयार होत असते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान वाटत असतं आपण ते करत असताना, परंतु ते काम करायचं नसतं. आपलं काम आहे शासन व्यवस्था जी आहे हे सर्व पुरवठा करते की नाही करते. जरी मी खाजगी हॉस्पिटलमध्ये जरी माझं ऑपरेशन झालं तरी त्याची जी आहे भरपाई ही सरकार जेव्हा देईल तेव्हाच त्यांच्या फीसच्या वरती नियंत्रण येईल. आणि तेव्हाच मग एखादीचं जे आहे गर्भाशय काढणं ह्याला 20,000 का लागतात आणि दुसऱ्या ठिकाणी पॅकेजला 5 लाख का लागतात हा प्रश्न मग विचारला जाईल. हा सुद्धा एक ज्याला आपण म्हणू का हक्काधारित दृष्टिकोनातून काम हे राहिलेलं आहे. आता आपल्याच लोकांच्या आपण अनेक वेळेला आता इतिहास इतका बदलला जातोय की आपल्या लोकांनी काही काम केलं की नाही असंच आपल्याला कधी कधी शंका वाटायला लागते. म्हणजे त्यांनीच काम केलं का काय, स्वातंत्र्य आणलं बिडलं असं आता काही फार नव्याने लिहिलं जाते. तर अशा ह्याच्यामध्ये आपल्या लोकांचं सुद्धा जे केलेलं काम आहे त्याची दखल घेणं खूप आवश्यक आहे. आणि ह्या सर्वाच्या मधून जे भारत वैद्य म्हणून जे केलं किंवा आधी जे सांगितलं नारंगवाल प्रोजेक्ट होता,
डॉक्टर अरोळेंचा प्रोजेक्ट होता, डॉक्टर आंट्यांचा होता, बानू कोयाजींचा होता. हे 4-5 प्रकल्प त्या 70च्या दशकामधले खूप त्या अर्थाने विजनरी असे प्रकल्प होते. या आरोग्य वैद्य आणि ह्या सर्वाच्या मधून जे ग्रामीण कार्यकर्ते होते त्याच्यातून आशा आली, हे लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थात व्यवस्था फार हुशार असते, त्यामुळे आशा आता ह्या पूर्ण सरकारी जॉईंट फॅमिलीमधली सर्वात धाकटी सून झालेली आहे. म्हणजे जे काही झालं का तिच्यावरती टाकायचं, कसलाही मोबदला न मिळता तिच्याकडून काम करून घ्यायचं. पण तरी आपण ते होतंय म्हणून काम कमी करायचं नाहीये. याचा अर्थ असा की आपण काम दुपटीने केलं पाहिजे, आपण दसपटीने केलं पाहिजे, हे आपल्याला कळत असतं. पण याचा उगम कुठून झाला, मला वाटतं हे आपण विसरता कामा नये. ते मंडळी इथे बसलेली आहेत. जानकी रुग्णालय इतकं मोठं झालंय, तिकडे तुम्ही गेलात तर ओपीडी पासून बरंचसं काम याच मैत्रिणी करतात, समोरच्या बसलेल्या त्या. म्हणजे तुम्हाला डॉक्टर नंतर दिसतात. असं नाही की तुमच्या आरोग्याच्या किंवा तुमच्या मेडिकल गरजेसाठी डॉक्टर मिळणार नाही, डॉक्टरची गरजच नसते त्या ठिकाणी करायची. म्हणजे डॉक्टरचं मुख्य काम काय असतं खरं पाहिलं तर, आजारपणात तुम्हाला भेटायचं. आता जर आपण आजारीच नाही पडलो तर डॉक्टर बिचारा करणार काय, बरोबर आहे. पण आपलं जे काम आहे, आवर जॉब इज टू लूज आवर जॉब, बरोबर आहे ना. म्हणजे आपण जेव्हा होतील, आता इथे दीक्षित डायट तुम्हाला नंतर पकडतील बरं का, मी तुमचं इथे ओळख सांगितली सगळ्यांना. तर म्हणजे ह्या ज्या सर्व जे आहेत हे कुठून, ह्या सर्वांचे जे झालेले आहेत हे मार्ग कुठून झालेले, तिथूनच झालेलं आहे की आपण निरोगी असणं, आयुष्य निरामय असणं हे खरं आरोग्य आहे. आणि डॉक्टर हा आपला साथी अनारोग्याच्या वेळेला असतो, हॉस्पिटलमध्ये असतो, दवाखान्यात असतो. परंतु आरोग्य आणि आरोग्य सेवा याच्यामध्ये फरक आहे. आरोग्य म्हणजे मग अशी जसं राणीताई म्हणाल्या तसं आरोग्य म्हणजे काय, माझं शरीर, माझं मन आणि माझा परिसर याच्यामध्ये मला छान वाटतं, वेलबिंग आहे. म्हणजे मला आजार आहे की नाही हा दुसरा मुद्दा, परंतु मला खूप छान वाटतं. सकाळी उठल्यावरती मला उमेद असते, मी रात्री झोपताना वाटतं मस्त गेला दिवस, सकाळी उठल्यावरती अरे आणखी एक दिवस. अशा पद्धतीचं जेव्हा आपण त्या उमेदीत आपण जेव्हा जगतो तेव्हा खऱ्या अर्थाने ते आरोग्य असतं. आणि हे काम जे आहे हे केलेलं आहे. डॉक्टर भन्नाट होते बरं का, म्हणजे आमचे डॉक्टर आंट्या होते तसेच अगदी म्हणजे भन्नाट होते. अतुल इथे बसलेला आहे, मोहन आलाय की नाही मला माहित नाही, परंतु आम्ही सर्वांनी एक आरोग्य संवाद, अतुल पेठे, आम्ही एक आरोग्य संवाद म्हणून एक 5-6 वर्ष एक चालवलं होतं, एक असंच एक ज्याला आपण आवडतो संजीवनी आहे इथे, सर्वांनी आम्ही केलं होतं. तर ते आरोग्य संवादाचे जे होते, जे काही बोलायचं होतं ते डॉक्टरांनी काय केलं असेल, दादा कोणके स्टाईल म्हशींच्या वरती ते सगळे लिहिले. त्या म्हशी आपल्या गावभर इकडे तिकडे फिरायच्या का त्या आरोग्याचे सर्व जे मेसेजेस होते सगळीकडे, जे जिकडे जिकडे ती म्हैस फिरायची तिकडे तिकडे ते जायचे. म्हणजे हे जे आपण म्हणतो ना ज्याला एक शहाणपण, त्या शहाणपणाच्या मागे असलेलं एक दुसरं ज्याला आपण वैचारिक ज्याला आपण म्हणतो ना, इतकं साधं म्हशीच्या पोटावरती वगैरे पाठीवर लिहिलं तर मग ते काही सर्वांनाच ऍक्सेसिबल आहे. अशा पद्धतीचे सुद्धा खूप त्यांचा जो भन्नाटपणा पाहिलेला. आता पुढचा मुद्दा असा की आरोग्य हा राजकीय मुद्दा काय, राणीताईंनी सुद्धा त्याचा उल्लेख केला. तर आरोग्याचा मुद्दा यासाठी आहे कारण आरोग्य, हेल्थ इज अन इंडिकेटर ऑफ क्वालिटी ऑफ लाईफ, बरोबर आहे ना. म्हणजे सन्मानाने जगण्यासाठी जे काही आपल्याला लागतं त्याच्यामध्ये आरोग्याचा हक्क, आर्टिकल 21 जे आहे आपला, त्याचा अनुच्छेद, त्याचा सुद्धा इंटरप्रिटेशनमध्ये राईट टू हेल्थ मिळावं या देशामध्ये, म्हणून तो जो आहे सन्मानाने जगण्याचा हक्क हा आपण सुद्धा वापरलेला आहे. मोहन बागान वगैरेची केस सुद्धा आहे त्या संदर्भामध्ये. तर आरोग्य हा राजकीय मुद्दा यासाठी आहे की अनारोग्याची जी मुळं आहेत ही सगळ्या भेदभाव निर्माण करणाऱ्या, असमानता निर्माण करणाऱ्या व्यवस्थांमध्ये आहेत. ते पितृसत्तेमध्ये, ते जाती व्यवस्थेमध्ये, ते वर्ग व्यवस्थेमध्ये आहे. तिकडे बाईच्या पासून वेगळं करणं, तू सवाष्ण, ही एकल महिला, ही विधवा, असे जे सर्व जे आहेत ह्या पद्धतीने सर्वांना वेगळं करणं, सामदाम दंड भेद करून गरिबांना, महिलांना, सर्व जे आहेत, वंचित, दलित आहेत, अल्पसंख्य आहेत, ह्यांना मुख्य प्रवाहापासून तोडणं आणि मग त्यांच्या आपापसामध्ये कशा लढाया होतील हे करत राहणं. तर ही जर मुळं जर या व्यवस्थांमध्ये असतील तर फक्त वरती बँडेड लावून तर चालणार नाहीये पितृसत्तेला. आपल्याला पितृसत्तेला जे आहे हे जसं दुष्यंत कुमार म्हणतात की आज ये दीवार पर्दों की तरह हिलने लगी, शर्त लेकिन थी कि ये बुनियाद हिलनी चाहिए.
हे जे आहे ना, की आपल्याला ते बुनियाद हे आपण केव्हा हलवणार आहोत. आणि म्हणून आरोग्य जो आहे हा एक व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवरती राजकीय मुद्दा आहे. घराच्या आतमध्ये असलेली जात व्यवस्था, घराच्या बाहेर असलेली जात व्यवस्था, घराच्या आत असलेली वर्ग व्यवस्था, बाहेरची वर्ग व्यवस्था, घरात असलेली पितृसत्ता, बाहेरची पितृसत्ता, या सर्वांमधून अनारोग्य निर्माण होत असतं. आणि म्हणून या सर्वांना आपण काम करत असताना यांना टक्का देणं आपण जर नाही केलं तर मग आपण आरोग्य सेवा वगैरे देऊ शकू, पण आरोग्य हे जे आहे हे आरोग्य काही शक्य नाही. आता सर्व गोष्टींचे परिणाम गरिबांवरती, वंचितांवरती, अल्पसंख्याक लोकांच्यावरती, भटक्या विमुक्तांवर आणि त्यांच्या घरातल्या महिलांवरती होत असतात. म्हणजे आता आपण नव उदारमतवादी जे काही जागतिकीकरण म्हणू त्याच्यामध्ये LPG म्हणजे लिबरलायझेशन, म्हणजे आज टक्कल पडलं तर बाहेरच्या व्यक्तींना मेडिकल टुरिझमसाठी भारतामध्ये इथे केस लावता येतात, परंतु TB झालेल्या व्यक्तीला किंवा डायरियाने मरणाऱ्या मुलाच्यासाठी त्यावेळेला आरोग्य सेवा असतील की नाही ह्याची खात्री नाही आहे. म्हणजे द डिमांड इज बेस्ड, तुमच्याकडे पैसे किती आहेत ह्याच्यावरती ते आहे. पॉलिटिकल डिमांड नाही आहे, ही आर्थिक डिमांड, म्हणजे तुमच्याकडे त्यासाठी पैसे असणं. प्रायव्हेटायझेशन बघायला मिळतं, जसं सरकारी क्षेत्रातलं जे खासगी क्षेत्रामध्ये येणं. आणि मग अर्थात जागतिकीकरण वाईट गोष्टींचं, चांगल्या गोष्टींचं नाही, वाईट गोष्टींचं जागतिकीकरण. या सर्वाचा जो आहे परिणाम हा वंचितांवरती होत असतो. मी हल्ली आता कुठे उभी राहिले तर मी हे उदाहरण दिल्याशिवाय थांबतच नाही की मी आता पुढच्या वर्षी 70 वर्षाची होईन. मी नेहरूंना भेटलेले सुद्धा आहे, फुल वगैरे दिलेले मी खूप लहान असताना त्यांना, परंतु नंतर सुद्धा ते गेल्यानंतर सुद्धा त्यांची एक मोठी दाट सावली होती आपल्यावरती. आणि माझं आमच्या गावाच्या भाषेमध्ये माझं 22वी मी शिकले, म्हणजे पहिलीपासून PhD पर्यंत जे माझं पूर्ण शिक्षण झाले तर गावाच्या भाषेत मी 22वी शिकले. 22वी शिकेपर्यंत माझ्या पूर्ण शिक्षणाचा खर्च किती झाला असेल? 15,000 रुपये. 15,000 रुपये झालेला आहे. आणि त्यापैकी मला 10,000 परत का मिळाले? तर माझं PhD समाजशास्त्रात आहे, परंतु माझं MSc सूक्ष्मजीवशास्त्रात आहे, मायक्रोबायोलॉजीमध्ये. आणि देशाला संशोधक पाहिजेत म्हणून वर्षाची फी माझी 150 रुपये होती, पण मला महिन्याला 250 रुपये मिळायचे संशोधक होण्यासाठी. मग माझ्या गरीब देशामध्ये जर शिक्षण जवळपास फुकट होतं, जर आमच्या सर्वांची ऑपरेशन जे हॉस्पिटल, KM हॉस्पिटल, सायन अशा मुंबईच्या ठिकाणी झाली, मग माझ्या श्रीमंत देशामध्ये आज हे 15,000 रुपये जे माझ्या शिक्षणावर खर्च झाले हे पहिल्या सेमेस्टरसाठी सुद्धा KG क्लासच्या का नाही आहेत, हा मला तरुणांना प्रश्न विचारायचा आहे. आणि म्हणून तो जो देश आम्ही पाहिलाय तो आमच्या लक्षात राहील. आमच्या आता हयातीमध्ये यापेक्षा काही चांगला देश बघणार आहोत असं मला वाटत नाहीये. परंतु जर तरुणांना वाटत असेल की माझा देश वेगळा असला पाहिजे तर त्यांना हे सांगणं आवश्यक आहे की एकेकाळी ह्या देशामध्ये आरोग्य सेवा जवळपास मोफत होत्या आणि शिक्षण जवळपास नगण्य, आणि काही इतकं वाईट शिक्षण आमच्या कोणाचंही नाही झालं इथे जे बसलेले आहेत त्यांचं, म्हणजे नॉट टू बॅड, वी डिडंट टर्न आउट टू बॅड, राईट. तर त्यामुळे हे जे आहे, आणि शेवटचा जो 1-2 मला मुद्दे मांडायचे थोडक्यात ते असे की वंचितांचं नेतृत्व असेल तरच व्यवस्था बदलणार. म्हणजे सवर्णबाई समजा सरपंच झाली तर तिचं नवऱ्या थोडसा तिचं होतं उदो, मग त्यानंतर सरपंचपती नावाचा एक नवा प्राणी जो जन्माला आलाय तो आपला तिकडे जाऊन तिच्या वतीने बसतो. परंतु दलित बाईची नग्न धिंड काढली जाऊ शकते सरपंच झाली म्हणून, हे सवर्णांना कधी हा अनुभव शक्यच नाहीये त्यांच्या आयुष्यामध्ये हा अनुभव. आणि म्हणून नेतृत्व वंचितांचंच असलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या सर्व ज्या संस्था आहेत, आता राणीताईंनी सुद्धा सांगितलं, ह्याच्यामध्ये सुद्धा अतुलने सुद्धा सांगितलं, 60 ते 70% आणि डॉक्टर शशिकांत पण सांगितलं 60 ते 70% हे दलित वंचितच स्टाफमध्ये असले पाहिजेत. आणि तुमच्या नेतृत्वातही तेच असले पाहिजेत, कारण फक्त एक वेगळं आणखी एक ऐकून घेऊ अशा पद्धतीचं नाहीये. आपल्या विचारसरणीला टक्का देणारं आपल्याला ऐकण्याची सवय लागली पाहिजे. तर ती पूर्ण लिडरशिप तिकडून झालेली आहे. आणि जर आरोग्यदायी समाज आपल्याला पाहिजे असेल तर मग ही युद्ध, दंगली, ज्या भयानक आपण हिंसेच्या आणि घृणेच्या राजकारणामध्ये आपण सध्या जगतोय, याच्यामध्ये न माणूस आरोग्य संपन्न त्याचं आयुष्य राहू शकेल, समाजाचं तर नाहीच नाही. लहान मुलांच्या डोक्यामध्ये जे विष पेरलं जात आहे, आपल्याला 3-4 पिढ्या लागणार आहेत हे सगळं धुवून काढण्यासाठी. तर आपल्याला जर खरंच आरोग्य संपन्न पाहिजे असेल
तर आपल्याला आरोग्याचा मुद्दा हा आणखी जास्त राजकीय करण्याची गरज आहे. 2 अनाउन्समेंट्स फक्त मी करते. एक म्हणजे पालघरला आदिवासी याच्यामध्ये आश्रमशाळेमध्ये आता या शुक्रवारपासून 9वी महाराष्ट्र महिला आरोग्य हक्क परिषद सुरू होते. तुमच्यापैकी अनेक जण तिकडे येणार असेल, ते एक आहे. आणि दुसरं म्हणजे शारदा इथे आहे, मी आहे, आम्ही आणि बरेच जण आहेत इथे, जे यावर्षी 50 वर्ष स्त्रीमुक्ती चळवळीला झालेली आहे. त्या निमित्ताने एक खूप मोठं कार्यक्रम आपण घेणार आहोत. मुंबईमध्ये जमलं तर आपण घेणार आहोत ते तिकडे. आणि त्याच्यामध्ये 800,000 महिला आणि पुरुष पारलिंगी व्यक्तीसुद्धा 3 दिवसाच्या कॉन्फरन्समध्ये असतील. आणि आझाद मैदानावरती किमान 5,000 लोक आपण डिसेंबरमध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, ख्रिसमसच्या 2-3 दिवस आधी. तर त्या सर्वांच्या याच्यामध्ये तुम्ही सहभागी राहावं. आणि ह्या अतिशय थोर मानवाला जे आहे हे मनापासून जे आहे अभिवादन आणि जिंदाबाद. धन्यवाद मनीषाताई. आपण बघितलं पुस्तक निर्मिती आणि माहितीपट तयार करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावणारे किरण क्षीरसागर यांचं स्वागत करायला मी जावेद तुम्हाला मी सांगतो. खरं तर अत्यंत कमी वेळामध्ये आणि खूप दर्जेदार तुम्ही हे माहितीपट तयार केली, त्याच्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. किरण क्षीरसागर या नाही, अत्यंत थोड्या वेळामध्ये त्यांनी आम्हाला ही माहितीपट तयार करून दिली. मनीषाताईंनी खूप अगदी मला वाटतं मूलभूत आणि मला वाटतं जागतिक स्तरावरच्या सुद्धा म्हणजे WHO किंवा UN स्तरावरती ज्या काही मूलभूत आरोग्याच्या प्रश्नांच्या ज्या काही समस्या आहेत आणि जे काही पॉलिसी लेवल इम्प्लिकेशन्स ज्या पद्धतीने व्हायला पाहिजेत, मला वाटतं त्या छोट्या छोट्या ऍक्शन्स मधून त्याही तिथे करतात. आणि मला वाटतं काही त्या अनुषंगाने किंवा त्या कॉन्टेक्स्टमध्ये जे सर सुद्धा अशा पद्धतीचं जे इनोव्हेशन्स आणि काही गोष्टी तुम्ही मॅडमच्याही भाषणामध्ये, जसा मॅटर्निटी, प्रेग्नन्सी, मदर्सना इन्शुरन्स तो एक भाग तुम्ही बघितला, किंवा डेमोक्रटायझेशन ऑफ हेल्थ केअर अशी पण एक संकल्पना सरांनी मांडली होती. तर मला वाटतं अशा सगळ्या बऱ्याच संकल्पना अगदी सोप्या शब्दामध्ये अतुलनी पुस्तकामध्ये मांडल्या आहेत. आणि विनोदजी, हे सवलतीच्या दरात बाहेर पुस्तक उपलब्ध आहे, सवलतीच्या दरात बाहेर पुस्तक उपलब्ध आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या सरांच्या बद्दलची माहिती आणि हे सगळे इनोव्हेटिव्ह आपल्याला खरं तर माहिती करून म्हणजे वाचता येतील आपल्याला. आपल्याला ना अलीकडे REBT हे आपण खूप वारंवार खरं तर रॅशनल इमोटिव्ह बिहेवियरल थेरपी असं आपण नेहमी हे बघतो. तर खरं तर ना रॅशनल आणि इव्हिडन्स बेस्ड ह्या 2 इतके महत्वाचे शब्द आहेत. आणि त्या विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक तर हे खूप क्लिष्ट ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि हे अत्यंत सोप्या करून सांगणं आणि ते अत्यंत इव्हिडन्स बेस्ड, म्हणजे इव्हिडन्स बेस्ड एखादं म्हणजे पुराव्यानिशी एखादी गोष्ट सांगणं आणि त्यातल्या त्यात ती रॅशनल आहे, म्हणजे योग्य आहे का नाही योग्य आहे. मला वाटतं याचं गेली अनेक वर्ष महाराष्ट्राला जे सातत्याने ते सांगतायत आणि आमच्यासारख्या लोकांना त्यांचं सगळं लिखाण वाचून आम्ही पण मला वाटतं या विचाराकडे थोडंसं आकृष्ट झालो. असे डॉक्टर आनंद फडके यांचंही आमच्या संस्थेला बरंच सहकार्य लाभलं. मॅडमनी उल्लेख केला, कारण की खूप अगोदरच्या ट्रेनिंग्समध्ये ते येत होते. हे भारत वैद्य हा जो उल्लेख केला ते डॉक्टर श्याम आष्टेकरांचं भारत वैद्यक नावाचं एक पुस्तक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की गांधीजींनी अशा पद्धतीचं एखाद्या गावामध्ये अशा पद्धतीचं एखादी मेकॅनिझम असावं जिथे ती वगैरे वगैरे बाई एखादी शिक्षित होऊन ती उपचार करू शकेल, अशा पद्धतीची कल्पना मांडली होती. श्याम आष्टेकरांनी ते पुस्तक लिहिलं आणि मग सगळ्यांच्या चर्चेअंती खरं तर ते पुस्तक अभ्यासक्रम म्हणून आम्ही सगळं ते वापरत होतो. आणि त्याचे प्रमुख त्याच्यापैकी एक शिल्पकार डॉक्टर आनंद फडकेंबद्दल पुण्यामध्ये मी वेगळं सांगायची काही गरज नाही, पण मला वाटतं रॅशनल आणि सोप्या शब्दामध्ये इव्हिडन्स बेस्ड माहिती सर्वसामान्य सांगण्यामध्ये त्यांचा जो हातखंडा आहे मला वाटतं तो पुण्याकडे आणि त्यांनी मला वाटतं महाराष्ट्राला त्या निमित्ताने शिक्षित केलंय. तर मी डॉक्टर फडके सरांना विनंती करतो, 75 वर्षाचे तरुण, की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं.
सन्माननीय विचारपीठ आणि बंधू भगिनी, एक 2-3 मिनिटांमध्ये पहिल्यांदा मला इथे बोलवलं याच्याबद्दल अर्थातच आभार, पण मित्रच आहेत म्हणून मी ते काही जास्त लांबवत नाही. पण पुस्तकाबद्दल मात्र मला सुरुवातीला 2 मिनिटं बोलायला पाहिजे. म्हणजे पैसा वसूल असं जे पुस्तकाबद्दल म्हणता येईल तसं ते पुस्तक आहे. आणि म्हणजे एक काही महिने रिसर्च करून तपशिलामध्ये असं सगळं लिहिल्याशिवाय असं पुस्तक तयार होऊ शकत नाही. आणि अशाला तुम्हाला कोणतरी असिस्टंट स्वतः करायचं म्हटलं तर अनेक महिने जातात, नाहीतर कोणतरी असिस्टंट वगैरे लागतो. पण अतुलला कुठला असिस्टंट नव्हता, पण त्याने अनेक लोकांना माहिती विचारली, लोकांनी लिहून पाठवली, पण स्वतः अतुल त्या सगळ्या अहंकारी पतीपत्नीच्या मार्गक्रमामध्ये सतत शेजारी होता, सतत कॉन्टॅक्टमध्ये होता. त्याच्यामुळे सर्व तपशिलासकट अतिशय ऑब्जेक्टिव्हली आणि चांगल्या पद्धतीने त्याने सगळा तो पट मांडलेला आहे. मला सुद्धा अहंकारींचा पट तसा माहिती आहे, कधी जवळून कधी लांबून, पण फार सुंदर पद्धतीने ते आलेलं आहे. आणि म्हणून मी सकाळी जेव्हा अतुलला फोन केला म्हटलं, आणि मला असं वाटलं खूप वाचनीय आहे, पण त्याच्या स्वभावानुसार सांगणार नाही ते सगळं म्हटलं किरण क्षीरसागरचं आहे. आणि खरंच म्हणजे फार छान आहे. त्याचं जे एकंदर मुखपृष्ठ आणि इतर चित्र आहेत ते अनवर हुसेन भाई, माझी ओळख नाही आहे, अतिशय तुम्ही बघालच ना की अतिशय कल्पक आणि अतिशय सुंदर ती सगळी आहेत. आणि एकंदर ते पैसा वसूल आहे, त्याच्यामुळे ते माझ्यासारखे माणसं तरी त्याच्या अनेक प्रती घेणार आणि भेट म्हणून देणार. म्हणजे बऱ्याच वेळा आपण काय लोकांना भेट द्यायची असं आपल्याला शंका येते, आणि असं वाटतं की हे खूप चांगलं पुस्तक आहे पण समोरचं माणूस वाचेल का. कारण माझ्या संपर्कातले आणि आपल्या संपर्कातले एकंदर लोकांची जी वाचण्याची क्षमता आहे, लेवल, आवड, सध्याचं वातावरण, तर असं खूप काही गंभीर आणि खूप काही जरा असं ज्याला म्हणून थोडंसं जड ज्याला म्हणता येईल असं काही फारसं वाचलं जात नाही. पण हे अजिबात कोणाला जड जाणार नाही. आणि एक अतिशय सुंदर, अतिशय धाडसी, कल्पक असा सगळा जो प्रवास अहंकारी पतीपत्नींनी केला आणि त्यांच्या सहकार्याने केला, त्याचं अतिशय यथार्थ वर्णन आणि चित्र त्याच्यातून उभं राहतं. त्याच्यामुळे हे पुस्तक फॅन्टॅस्टिक आहे. साधना प्रकाशनलाही धन्यवाद द्यायला पाहिजेत की त्यांनी छान सिलेक्ट केलं. त्यानिमित्ताने मी असं म्हणेन की शिरसाटना काय ते सिलेक्शनची फार सुंदर दृष्टी आहे बाबा. काय काय सारखं तयार करतात म्हणजे आणतात आणि प्रसिद्ध करतात, आणतानी प्रसिद्ध करतात. खरंच म्हणजे हॅट्स ऑफ टू साधना प्रकाशन. आता मी 2 मुद्दे थोडक्यामध्ये मांडणार आहे. एक मला असं मांडायचं आहे की मला जे दिसलं डॉक्टर अहंकारी त्यांची वैशिष्ट्य काय होती, कारण खूप लोक या क्षेत्रामध्ये काम करतात. तर मला अहंकारींची 3 वैशिष्ट्य वाटतात. पहिलं म्हणजे काय, काही लोकांना माहीत असेल की ग्रामीण आरोग्य रक्षक किंवा कम्युनिटी हेल्थ वर्कर ह्याच्या मार्फत प्राथमिक आरोग्य सेवा देणं हे महाराष्ट्रामध्ये डॉक्टर आरोळे पतीपत्नींनी सुरू केलं. अहंकारी काय त्यातले पहिले नव्हते अर्थातच. नंतर बानू कोयाजी त्यांचा वडूबुद्रुकला प्रोजेक्ट होता. नंतर अभय बंगने तर रिसर्च करून जागतिक पातळीवरचं एक हे तयार केलं. आणि असे आपल्याकडे नंतर आपल्या अँटिया त्यांचं FRCH मार्फत कम्युनिटी हेल्थ प्रोजेक्ट होता, त्यात स्वतः मनीषा होती. असे वेगवेगळ्या प्रकारचे काम चालू होतं. पण अहंकारी मला वाटतं त्यांचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की एक जनरेशन पुढची डॉक्टरांची तयार करणं हे मात्र इथे कुठेच झालं नाही. म्हणजे अभय बंगचं खूप चांगलं वेगळंच आणि खूप फार मोठं काम आहे की निर्माण मार्फत पिढ्यानपिढ्या नवीन प्रकारचे कार्यकर्ते सगळ्या क्षेत्रात जाणारे त्यांनी निर्माण केले. पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये नवीन पद्धतीची डॉक्टरकी आणि डॉक्टरांच्या पिढ्यानपिढ्या घडवण्याचा प्रयत्न करणं आणि त्यात यश येणं काही प्रमाणामध्ये हे फक्त अहंकारीने केलं. आणि म्हणून हे अहंकारींचं मला करायला जमलं त्यांना. त्याच्यामध्ये अर्थात ही जी नवीन पिढी विशेषतः आज जी विश्वस्त म्हणून काम करते, मी 1 डझनभर पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्स की जे आपापल्या क्षेत्रामध्ये नंदू निकाळजेपासून जगन्नाथ दीक्षितपर्यंत जे आपापल्या क्षेत्रामध्ये इंडिपेंडेंटली उभे आहेत, चांगलं नाव कमावलेलं, असे मंडळी अहंकारींच्या सोबत होती आणि आजही आहेत. बेलखोड्यांपासून सगळ्यांना, नाव मी सगळ्यांची घेत नाही. त्याच्यामुळे हे युनिक आहे. आता हे सगळंच काम अवघड असतं. संस्थेचा असा खास कुठला पाठिंबा अहंकारीन त्या पद्धतीने नव्हता. जसं आमचा सुहास उल्हास जाजू म्हणून एक मित्र आहे, ऐकलं असेल काही लोकांनी, तो सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये आहे, तो मेडिसिनचा प्रोफेसर आहे. त्याने सुद्धा अनेक बॅचेस केल्या. संस्थात्मक पाठबळ असल्यामुळे, तो प्रोफेसर असल्यामुळे, संस्थेमध्ये त्याचं वजन असल्यामुळे आणि त्याचं स्वतःचं फार मोठं स्थान असल्यामुळे तिथे एक वेगळीच पद्धत आहे. आणि ज्याच्यामुळे जी मुलं येतात कॉलेजला त्या मुलांना एक रियालिटीचं एक्सपोजर देण्यासाठी व्यवस्थित प्रोग्राम त्यांनी बांधलेला आहे. आणि तो काही इतर ठिकाणी सुद्धा डुप्लिकेट झालेला आहे.
पण परत संस्थात्मक पाठबळ होतं. ती संस्था तशी होती म्हणा काय म्हणा, तसं कुठलंही संस्थात्मक पाठबळ अहंकारीनं नव्हतं. त्यांनी स्वतःची एक संस्था आणि उभं केली. आणि ही जी दुसरी जनरेशन आहे ते मी अनेकांना पर्सनली ओळखतो, अतिशय कमिटेड पद्धतीने ते करत राहतील ह्याच्याबद्दल मला तरी काही शंका वाटत नाही. दुसरं मला अहंकारींचं वैशिष्ट्य असं वाटतं, तुला अर्थात करणं सगळेच माणसं आपापल्यापर्यंत चांगलं काम करतात, पण मला जे खास अपील झालं की त्यांचे जे चळवळ म्हणून जे त्यांच्यावर संस्कार झाले, युवक क्रांती दल, एकंदर समाजवादी परिवार पहिल्यापासून शेवटपर्यंत संबंध होते. आणि चळवळ असणं, जनचळवळचा एक भाग असणं, ती त्याच्यामध्ये योगदान देणं, हा जो पर्स्पेक्टिव्ह होता हा काही सगळ्यांना, आणि मला तर काही व्हॅल्यू जजमेंट करायचं नाहीये, जे जे कोणी आंटी असतील, आरोळे असतील, त्यांनी खरंच पाथ ब्रेकिंग काम केलेलं आहे. पण हे निश्चितच वेगळेपण आहे की एक चळवळ म्हणून ते त्याकडे बघायचे. आणि सोपं नसतं की संस्था म्हणून चालवायची, त्याच्यासाठी फंडिंग लागतं, फंडिंग एजन्सीचे प्रायोरिटी असतात, त्यांची ती भाषा असते, त्यांचे ऑब्जेक्टिव्ह असतात, अनेकांना कल्पना असेल त्यांचे काय वेगवेगळ्या टेक्निकल भाषेमध्ये काय साध्य करायचं, ते सगळं एका बाजूला करायचं. आणि चळवळीचं भान आणि ॲक्च्युली खरोखर जनतेमध्ये ऑटोनॉमस हालचाल होईल की जी होते, हालचाल म्हणजे आपण करत नसतो बाय द वे, ती होत असते, ती पिकअप करायची आणि ते उभार करून पुढे, हे लिडरशिपचं जे काम असतं ते अहंकारी करायचे. हे त्यांचं वेगळेपण होतं, जे मला तरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं काम कोणी करू शकलेलं नाही. आम्ही लोकविज्ञान संघटना अमुक सगळं करतो, वेगळ्या पद्धतीने करतो, पण गावामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जी हालचाल होते त्या हालचालीचा एक वेगळ्या अर्थाने अर्थ लावून त्याला प्रमोट करणं, ह्याला जी दृष्टी लागते, तिथे जाऊन प्रत्यक्ष राहावं लागतं, खेड्यामध्ये त्यांचं आयुष्य जगावं लागतं, हे अहंकारी पतीपत्नीने केलं. म्हणजे त्यांचं तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक त्यांचं जे काम होतं त्या प्रत्येक कामाची सुरुवात ही लोकांनी काहीतरी केलेलं, त्याच्यात ते अहंकाराने पिकअप केलं पतीपत्नीने. आणि मग त्याला पद्धतशीर रूप देऊन ते वाढवण्यासाठी नंतर कोणाकडे तरी, मला एवढं नीट माहीत नाही, पण कुठेतरी काहीतरी पैसे आणले असतील, ज्यांना कार्यकर्त्यांना थोडं तरी काहीतरी मानधन द्यावं लागतं, त्यामुळे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, त्यांनी केले असतील माहीत नाही. परंतु हे काही सोपं नाही, कारण मी तर आमच्यासारखे माणसं तर ज्याला म्हणा फुकट चळवळ करणारी, आम्हाला काय असं काय जमलं नाही. संस्था बिस्था बांधून माणसं गोळा करून त्यांचं थोडं तरी पोटापाण्याची व्यवस्था करणं, ह्या असल्या गोष्टी काय, तो कमतरता म्हणा काय म्हणा, पण ते अहंकाराने केलं. आणि सगळं करताना चळवळीचा पर्स्पेक्टिव्ह कधी सुद्धा गेला नाही. आणि त्याचाच एक भाग म्हणून स्त्रियांचं सक्षमीकरण, ह्याच्याबद्दल जे त्यांनी सातत्याने काम केलं, ते हॅट्स ऑफ टू हिम. स्वतः एक पुरुष असून त्या स्थानामध्ये जाऊन जिथे जिथे स्त्रियांनी आपलं दुःख व्यक्त केलं, मोकळेपणाने सांगितलं, अडचणी सांगितल्या, ते पिकअप करायला लोक बघतात, आपण बघतो, बायका बोलत असं, पण तुम्हाला ते सेन्सिटिव्हिटी लागते ते पिकअप करायची, आणि तो निर्धार लागतो. स्त्रियांमध्ये तुम्हाला जो निर्धार दिसतो तो पिकअप करायचा, त्याचा बढावा द्यायचा, हे करायला ती दृष्टी लागते. ती काही प्रमाणात शुभांगीमुळे आली असेल, पण हॅट्स ऑफ टू अहंकारी की ती त्यांना दृष्टी होती. आणि म्हणून त्यांचं म्हणजे कितीतरी त्या पुस्तकात दिलंय, तेव्हा मी सांगत नाही, पुस्तक ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी जरूर वाचा. की त्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इनिशिएटिव्ह ज्या स्त्रियांच्या संदर्भात सक्षमीकरणाबद्दलच्या होत्या, त्या सगळ्या त्यांनी त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. आणि खूप चांगलं त्याच्यामधून मला असं वाटतं की चळवळीचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो, समानता असेल, धर्मनिरपेक्षता असेल, जातीभेदाला विरोध असेल, ही सगळी मूल्य त्यांनी आयुष्यभर अनुभवली, प्रत्यक्षात आणली, आणि किंमत देऊन गावामध्ये त्यांनी ते उभं करायचा प्रयत्न केला. हे खरंच सोपं नाही आहे. ज्यांना ग्रामीण भागाची माहिती आहे त्यांना माहिती आहे की शहरात वगैरे ठीक आहे, पण खेड्यामध्ये हे काही खरं नसतं, फार अवघड असतं. आणि त्यांचं जे ट्रेनिंग असेल त्या ट्रेनिंगबद्दल सुद्धा मला असं वाटतं की ते खूप फ्लेक्झिबल असायचं. कारण मी स्वतः ते ट्रेनिंगमध्ये जात होतो. म्हणजे मी पहिल्यापासून कम्युनिटी हेल्थ वर्करचं ट्रेनिंग हे 1980 सालापासून करत आलो. एक पुण्यामध्ये गरीब डोंगरी संघटना म्हणून पुण्याच्या डोंगरावर, म्हणजे जवळच्या 500-300 डोंगरावर काम करणारी एक संघटना होती. त्यांच्या निरक्षर स्त्रियांना मी 4 औषधं वापरायचं शिकवलं. आणि त्या आमच्या निरक्षर स्त्रिया ही 4 औषधं डोंगरा 500 धरणाच्या पलीकडच्या डोंगरावर मी जेवढं चांगली ट्रीटमेंट देऊ शकेन तेवढेच चांगली ट्रीटमेंट त्या बाहेर देऊ शकतो. तेव्हा म्हणून मला जेव्हा अहंकाराने बोलवलं किंवा तुम्ही माझ्या हेल्थ वर्कर्सना शिकवायला, अनेक लोक जात होते, पण मला अगदी मनापासून छान वाटलं.
आणि मी अगदी मन लावून आनंदाने म्हणजे आवडतं ना कुठलेही शिक्षक असतील त्यांना आवडतं चांगलं शिकवायला, आणि तो जो विद्यार्थी वर्ग होता तो इतिशय अगदी मन लावून जीव लावून हे करायचं आणि नंतर उदाहरणं द्यायचा, सांगायचं की कसा उपयोग झाला वगैरे वगैरे. तर ते जे त्यांनी जी शिस्त बसवली होती त्याच्यामध्ये, आणि भारत वैद्य म्हणून मगाशी सांगितलं की शाह मास्टेकरचं जे पुस्तक होतं काइंड ऑफ टेक्स्टबुक होतं मराठीमधलं, आणि खूप चांगलं होतं. तो त्यांनी म्हणून त्यांना नाव सुद्धा भारत वैद्य असं दिलं त्यांनी त्यांच्या हेल्थ वर्करने. ते खूप त्यांनी चांगल्या पद्धतीने ते ट्रेनिंग सगळ्या प्रकारचं केलं, आणि म्हणून मला तेव्हापासून अहंकारी म्हणजे भेटायचे. आमचा मेडिको फ्रेंड्स म्हणून एक राष्ट्रव्यापी एक ऑल इंडिया ग्रुप आहे, 50 वर्ष शून्य फंडिंगच्या आधारे तो चालतं आहे. वर्षातून आम्ही भेटतो, 100-200 लोक जमतात, आणि हे नवीन पिढीचे डॉक्टर्स, नवीन पिढीचे हेल्थ वर्कर्स हे 50 वर्ष तिथे येत आहेत. नंतर काहीतरी करत असतील, हरवत असतील, पण ती एक युनिव्हर्सिटी आहे माझ्या दृष्टीने ती, आणि अहंकारी त्या युनिव्हर्सिटीचे भाग होते. अहंकारी मेडिको फिजिकलची मिटिंगला आवर्जून यायचे, फार बोलायचे नाहीत, कारण ते ग्राह्य करणं, एखादी गोष्ट स्वतः सांगण्यापेक्षा समजून घेणं हे त्यांचा जास्त भाग होता, आणि त्याच्यामध्ये ते सतत ॲक्टिव्ह होते. असं आमचं एक वेगळ्या पद्धतीचं फ्रेंडशिप लोपिनियन संघटना होती, पण MFC मध्ये सुद्धा त्यांचा एक फार मोठा सहभाग होता. हे त्यांचं जे आहे, आणि त्यांचं तिसरं वैशिष्ट्य मला जे वाटतं ते आपल्यापैकी अनेक लोकांनी अनुभवलेलं अहंकारी पती पत्नीचं, की अतिशय मनमिळाऊपणा, अतिशय ट्रान्सपरन्सी, अतिशय प्रेमळपणा, वेलकमपणा. हे म्हणजे असं त्यांच्याकडे गेलं ना की असं व्यक्ती आपल्यापैकी काही लोकांनी अनुभव घेतला असेल, तो अनुभव घेण्याचा काय. आणि शुभांगी तर मला हे असं बोलणं एवढं बरोबर नाही, पण मला आयुष्यातले जे इतके माणसं भेटली आहेत ना, सज्जनपणा म्हणजे काय असतो, पारदर्शीपणा म्हणून काय असतो, सात्विकपणा म्हणजे काय असतो, हे शुभांगीकडे बघितलं की कळतं. आणि शुभांगीसारखी बायको अहंकारी मिळाली खरंच ते भाग्यवान होते. तर हे मला असं वाटतं की एक फार वेगळ्या पद्धतीचा अनुभव, आणि ते अतिशय पारदर्शी होते. निदान पुण्यातल्या आमच्यासारख्या शहरातले लोक, काही लोकांशी ते खूप मनमोकळे बोलायचे. अरुणा बुरटे म्हणून आमची जी मैत्रीण नातेवाईक आहे, त्यांचं तिचं फार सूत होतं, आणि अरुणाताई करून ती सगळी त्यांची दुःख सगळं मन मोकळं त्यांच्यापुढे करायचं, सगळ्यांपुढे करायचे. पण ते जे अरुणा आम्हाला सांगते ते म्हणजे खरंच आपल्यापैकी फार कमी लोक एवढं मनमोकळेपणे कोणाशी बोलू शकतील. असं सगळं हे पारदर्शी, अतिशय उच्च प्रतीचं जीवन जगणारं दाम्पत्य, त्यातले अहंकारी सोडून गेले, आणि त्यांचं कोथरूडमधलं घर आमच्या घराजवळच होतं. त्याच्यामुळे ती जी बातमी घेऊन ते आले, त्याच्यापासूनचा जो काही प्रवास झाला त्याच्यामध्ये आम्ही खूप जवळून बघितलं. आणि मग अशी मला वाटतं अतुलने का कोणतरी सांगितलं, का मनीषाने सांगितलं की कधी त्यांचा चेहरा असा खूप डिप्रेस्ड असं कधीच वाटलं नाही. सारखं काहीतरी सांगायचे की हे अमुक ते आयुर्वेदिक काहीतरी प्रयत्न केले, हे प्रयत्न केले. तर सगळ्या प्रयत्नांबद्दल हा माणूस अतिशय पॉझिटिव्ह होता, म्हणजे माणसं जोडणारा माणूस, आणि अतिशय सगळ्याकडे पॉझिटिव्हली बघणारा माणूस, म्हणून मला अहंकारी हे अपरिचित आहे. आता शेवटी पुस्तकाचं नाव हे दृष्टी आरोग्य क्रांतीची असं दिलेलं आहे, म्हणून त्याच्याबद्दल मी 1-2 मिनिटं बोलतो, संपवतो. म्हणजे मी जे मांडणार आहे ते अहंकारींचं सुद्धा हे मत होतं, मी सांगतो मी जे मांडणार आहे ते. कारण आपल्याला अहंकारी म्हणजे ते ग्रामीण भागातल्या ज्या आरोग्य कार्यक्रमामध्ये जे करतात ते अहंकारी असं माहीत असेल बहुतेक लोकांना, पण त्यांचा एक फंडामेंटल क्रिटिक होता. म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मेडिकल कॉलेजमधले विद्यार्थी चांगल्या मार्गावर लागेल असं त्यांनी प्रयत्न केला, स्वतः चांगल्या मार्गावर. परंतु आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की फार वाईट दिशेने सगळं चाललेलं आहे. आज म्हणजे 90 सालापासून खाजगीकरण वाढत चाललेलं आहे. मेडिकल कॉलेजपैकी 50% मेडिकल कॉलेजेस आज प्रायव्हेट आहेत. तिथे MBBS व्हायला 1 कोटी रुपये लागतात, पोस्ट ग्रॅज्युएशनला 2 ते 3 कोटी लागतात. म्हणजे 1 कोटी रुपयामध्ये या अख्ख्या हॉलमधल्या सगळ्या लोकांच्या 4 पिढ्यांचं शिक्षण 1 कोटी रुपये झालं असेल असं मला वाटतं. आणि ते आपल्याला एका MBBSच्या एक शिक्षणासाठी खर्च होत आहेत. हे काय त्याला अर्थ नाही, अशी काही गरज नाही. आपल्याला बोललं जातं की प्रायव्हेट मेडिकल कॉलेज का, कारण आपल्या डॉक्टरांची कमी संख्या आहे, मग ते WHO असं म्हणतं वगैरे. पण हे जे डॉक्टर तयार होतात हे सामान्य माणसासाठी नाही, ते फक्त पैसेवाल्या खिशांचे पैसे कापण्यासाठी आहेत.
त्यांना सुद्धा त्याचा काही फायदा होतो असं मला वाटत नाही. नंबर 2, त्यांना बिचाऱ्यांना काही क्लिनिकल मेडिसिन ज्याला म्हणता येईल ते येत नाही. तुम्ही नंदू निकाळजेला विचारा, क्रांतीला विचारा, विजय गायकवाडला विचारा, ते त्यांचं काही चूक नाहीये. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, त्याच्यावर त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशनचे ऍडमिशन अवलंबून असते. ते एमसीक्यू करतात आणि त्यात सुंदर मार्क मिळतात, पण क्लिनिकल सेन्स काहीही नाही. माझ्या बरोबरचे जे ओळखीचे टीचर्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स मेडिसिनचे वगैरे, ते म्हणतात अगदी रडायची पाळी येते की आमच्याकडे जो मुलगा येतो तो हुशार असतो, MBBS झालेला असतो, मार्क चांगले असतात, पण त्याला क्लिनिकली काहीही कळत नाही. पेशंटशी कसं बोलावं, काय प्रश्न विचारावेत, साधी IV सलाईन लावा म्हटलं त्याला बिचारा लावता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे देर आर एक्सेप्शन्स. आणि प्रायव्हेट मेडिकल बरोबर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये सुद्धा असंच झालेलं आहे की फार काही आपलं एज्युकेशन खरं सांगायचं म्हणजे माहित नाही जगन्नाथ काय म्हणेल की खरं आमचं MBBS एज्युकेशनचं नाव आहे, काही त्याच्यामध्ये फारसं नीट चांगलं शिकवत नाही. प्री क्लिनिकल भयंकर काहीतरी शिकवतात ज्याचा काही फारसा उपयोग नसतो. मी बराच स्टुडंट होतो, मार्क बीर बरे मिळाले, पण मी जेव्हा MBBS झालो तर मला काहीही येत नव्हतं. फक्त इंटर्नशिपमध्ये आम्ही शिकायचो, सगळेजण इंटर्नशिपमध्ये चांगलं शिकायला मिळायचं. आणि आता इंटर्नशिपमध्ये सगळी मुलं MCQ करतात, कारण सगळ्यांना PG करायचं असतं. तर आम्ही जेवढं काही चाराने शिकलो तेवढं सुद्धा ही मुलं शिकत नाहीत. तो त्यांचा दोष नाही, व्यवस्थेचा दोष आहे. आणि हे सगळं दुःख अहंकारी भोगत होते कारण त्यांना डॉक्टरच मिळाला नाही. म्हणजे सोलापूरपासून 40 किलोमीटर असलेलं त्यांचं गाव, तिथे असं काय पोस्ट ग्रॅज्युएट चांगला डॉक्टर, म्हणजे मला असंच वाटलं. मी सारखं आज सुद्धा मी नंदूला म्हटलं, अरे असं कसं रे, तुम्हाला अजूनही डॉक्टर मिळत नाही? तू म्हणतात नाही मिळत ना. म्हणजे पगार बिगार बऱ्यापैकी द्यायला अहंकारी आणि हॅलो तयार आहे, पण नाही. म्हणजे त्यांच्या गरजाच आणि भुकाच एवढे मोठ्या आहेत एज्युकेशन दिल्यानंतर. असं सगळं दारुण परिस्थिती आहे आणि अननेसेसरी आहे. आता टेक्नॉलॉजी, पेडागॉगिकल टेक्नॉलॉजी हे ते इतकं सुधारलेलं आहे की उत्तम प्रकारचे लेक्चर्स, उत्तम प्रकारचे डेमॉन्स्ट्रेशन, अमुक तमुक सगळं तुम्हाला नेटवर चांगलं नीट केलं तर कचरा खूप आहे, पण चांगलं माणिक मोती सुद्धा मिळतात. असे कितीतरी गोष्टी तुम्ही करू शकता. आणि मुळात आमचं बरंचसं एज्युकेशन फालतू आणि वेस्टफुल आहे. ते जर नीट करायचं ठरवलं तर आपल्याला कमी वेळामध्ये वाटेल तरी. म्हणजे मला काय म्हणजे एका बाजूला टेक्नॉलॉजी सुधारलेली आहे, क्षमता निर्माण होऊ शकते, पण व्यवहार मात्र खूप घाणेरडा आहे. तसंच माझा आवडता विषय म्हणजे, आणि अहंकारींचा तो होता, फार्मा इंडस्ट्री. मोनोपॉली फार्मा इंडस्ट्री हा रोग आहे. कारण अशास्त्रीय मिश्रण तयार करणं, डॉक्टरांना करप्ट करणं, माहिती इंडिकेशन सांगणं, वाटेल ते घाणेरडे मार्ग वापरून औषधं खपवणं, हे सर्रास म्हणजे आमच्या 70 सालापासून मी हे बघत आलो. पण ते वाढलेलं आहे. आणि म्हणजे आज तुम्ही जी औषधं विकत घेता ती अक्षरशः एका महिन्यामध्ये आजच्या 1/4 किमतीला सहज देता येते. तुम्ही साधं बघा, जनौषधीची दुकानं आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा निम्म्या किमतीला औषधं आज मिळतात, ज्याच्याबद्दल सरकार काही प्रमाणात गॅरंटी घेतं. ते सगळे मधले पॅरासाइट्स काढले आणि चांगलं जर केलं तर मी अहंकारी नेहमी बोलायचो की अरे काय आहे, म्हणजे इतकं वाईट वाटतं पेशंटला. अर्थात अहंकारी लोकांकडून इतर गोष्टीतून औषध मिळवायचे, हॅलो मेडिकल फाउंडेशन, पण व्यवहारामध्ये तुम्ही जर शहरी किंवा आपल्या सामान्य नागरिकांसाठी उपयोग लिहू नाही. तर असं जसं आहे तसं आता त्याच्यामध्ये लॅबोरेटरी इंडस्ट्री ही कॉर्पोरेटाईज झालेली आहे. म्हणजे आणि हॉस्पिटल सुद्धा आता कॉर्पोरेटाईज झालेले आहेत. अपोलो हॉस्पिटल म्हणा, पुण्यामध्ये तेवढं फार आलं नाही. इतकं सह्याद्री हॉस्पिटल, चारू आपटे हा फार चांगला होता, म्हणजे अजून आहे तो, पण त्याने सुरुवात खूप छान केली. पुणे इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजीमध्ये त्याचं अतिशय उत्तम म्हणजे CMC वेल्लोरचा विद्यार्थी बानू कोयाजीकडे हे झालेला. पण ते सह्याद्री जेव्हा त्याने सुरू केलं, कारण हे लक्षात घे, म्हणजे आपण बोलणं आणि टीका करणं फार सोपं आहे. एकदा का तुम्ही टर्शरी केअरला गेलात, तिथे एन्जिओप्लास्टी, न्यूरोसर्जी अमुक डमुक व्हायला लागलं की त्याचं गणितच बदलतं, गरजाच बदलतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीची टर्शरी केअर पाहिजे असेल, सेकंडरी टर्शरी केअर, तर सरकारने पैसे त्याला देणं ह्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. नाहीतर मग चांगले चांगले लोक सुद्धा कुमार्गाला लागतात, कारण चालतच नाही ना, हॉस्पिटल बंदच पडतं. तर हे सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे की आपल्याला हे सगळी म्हणजे दृष्टी आरोग्य कांत्री आपण जेव्हा म्हणतो तर मेडिकल एज्युकेशन, फार्मा इंडस्ट्री, लॅबोरेटरी इंडस्ट्री आणि स्वतः हॉस्पिटल इंडस्ट्री, या सगळ्यामध्ये आमूलाग्र क्रांतिकारक बदल व्हायला पाहिजे. तर जे अहंकारींना अभिप्रेत होतं, कारण त्यांचं स्वतःचं आयुष्य पूर्णपणे एका विशिष्ट एरियावर कॉन्सन्ट्रेट होतं. पण त्यांना आम्ही हे सगळं आमचा मेडिकल फ्रेंड सर्कल इतर ग्रुप्समध्ये बोलायचं आणि त्याच्यावर आमचं कधी सुद्धा मतभेद नव्हते. फक्त आपण काय करणार तर आपल्याला जमतं तेवढं करू. मला जमतं मी आपलं दुसरं काय करणार, लेख लिहिणार, आनंद काय करणार, लेख लिहिणार. तसं अहंकारी फार मोठं काम करून गेले. परंतु मला सांगायचं की चॅलेंजेस खूप आहेत आणि आपल्या सगळ्यांपुढे आहेत. मला असं वाटतं की आपण पुढच्या पिढी पुढे
आमच्या पिढी पुढे मांडूया आणि बघूया काय होतं ते. धन्यवाद. मला वाटतं सरांनी अगदी खूप सरांच्या विशेषतः वैचारिक त्यांच्या मनामध्ये जे काही वेगवेगळे विचार होते त्याचा खूप उहापोह केला आणि मला वाटतं सरांच्या मनामध्ये खूप वेळोवेळी संकट म्हणा किंवा विशेषतः वैचारिक पार्टीवरती त्यांच्या मनामध्ये खूप आंदोलनं खरी तर व्हायची. आणि अशा वेळेला मला आठवतं खूप वेळेला जेव्हा आम्ही सगळे वगैरे बोलत असू तर त्यांना सारखं ज्यांच्या लिखाणाचा आणि ज्यांच्या विचाराचा आधार वाटायचा ते म्हणजे केतकर सरांचं लिखाण. आणि बऱ्याच वेळेला मुंबईला जेव्हा ते यायचे तर मी पण काही वेळेला मला संधी मिळाली की त्यांच्यासोबत जाऊन त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायचा. पण त्यांचं सतत प्रासंगिक आणि वैचारिक विचार करून आणि काय आपल्याला मार्ग असावा, कारण खूप वेळेला कसोटीच्या काळामध्ये आपण काय करावं काय नाही कुठल्या कारण कधी कधी ते खूप अव्यवहार्य पण कधी कधी खूप गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात, पण तरी आपण कसं कसोटीवरती टिकून धरावं याच्यासाठी सतत मला वाटतं त्यांना जे एका अर्थाने मी असं म्हणेन त्यांना पाठबळ होतं आणि ज्यांच्या विचाराचा कायम त्यांच्या सोबती होते ते म्हणजे केतकर सरांचं लिखाण. तर मी विचारवंत पत्रकार व माजी खासदार केतकर सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष या नात्याने आपले मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर शशिकांत अहंकारी यांच्या नावातच थोडी चूक आहे. ते अहंकारी अजिबातच नव्हते. त्यांचं नाव खरं निरहंकारी असं पाहिजे होतं, पण ते त्यांच्या फॅमिलीपासून चालत आले होते. अहम नावाची गोष्ट त्यांच्या वागण्यात बोलण्यात चालण्यात व्यवहारात अजिबात नव्हती. अजिबात म्हणजे अजिबात नव्हती. शुभांगी आणि ते मला कधी कधी मुंबईला कधी 2-3 वेळा अंडूरला असे भेटलोय आम्ही सविस्तर. मी काही त्यांच्या रेग्युलर चळवळीमध्ये नव्हतो, पण मला सातत्याने माहिती असायची काय चाललंय अतुलकडनं. अतुल म्हणजे चांगल्या अर्थाने पॉझिटिव्ह नारद आहे. तो सगळीकडे फिरत असतो. उदाहरणार्थ कुमार गंधर्वांच्या बद्दलचं जे पुस्तक ग्रंथालयाने काढलं ते अतुल नसतं तर शक्यच झालं नसतं. ते अतुलमुळे शक्य झालं. तेच मग सांगितल्याप्रमाणे स्वामीनाथन किंवा लॉरी बेकर किंवा फॉर दॅट मॅटर आता अहंकारी इतर पण आहेत. पण एवढी म्हणजे भूकंपाबद्दल तर माझं बरंचसं ज्ञान त्याच्यामुळेच झालंय. केवळ धातूच्या नाही, त्यांनी एकूण एक सांगितलं त्याचं. त्याच्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अतुलने पुस्तक लिहिलं आणि मला सांगितलं तू प्रस्तावना लिही, तर अगदी प्रामाणिकपणे सांगतो मला ते अप्रस्तुत वाटलं. कारण माझा त्या चळवळीशी असा अप्रत्यक्ष संबंध होता. मी प्रत्यक्ष त्या मैदानात उतरलेलो नव्हतो. त्यामुळे मी लिहिणं हे मला अप्रस्तुत वाटलं. पण अतुल म्हणला नाही आम्ही सगळ्यांनी ठरवलंय तूच लिहायचं. मग अतुलच्या आग्रहाला बळी पडून मी ते लिहिलेलं आहे. त्यामुळे माझा रोल तेवढाच आहे हे तुम्ही ज्यावेळी पुस्तक वाचाल तेव्हा लक्षात ठेवा. कोणती अधिकारवाणी मी त्याच्यामध्ये वापरण्याची इच्छाही नव्हती आणि वापरलेलीही नाही. परंतु आता एवढी माणसं इथे आलेली आहेत, इकडेही बसलेत तिकडेही आहेत, याच्यावरनं एक निश्चित झालंय की सध्या जे समाजामध्ये एक प्रकारचं उदासीन नकारात्मक धर्मांधतेने वाढलेलं आणि विषण्ण करणारं असं वातावरण आपल्याला आजूबाजूला दिसतं. मीडियामध्ये तर ते दिसतं. मीडियामध्ये तर त्याला उत्तेजन मिळतं असं आपण पाहतो. अशा वेळेला खरी सत्प्रवृत्तता आहे पूर्णपणे आणि चांगली जिवंत आहे ह्याचा पुरावा म्हणजे आपण सर्वजण आहात. म्हणजे अहंकारी कायमच त्या सत्प्रवृत्तीला जपत आले होते, पण त्याचा पुरावा आज इथे आहे. तो मी पाहिला होता काय वेळेला तिकडे, पण आज मला इथे तो मिळाला. तेव्हा मला स्वतःला व्यक्तिशः बरं वाटलं. कारण अलीकडे मला सुद्धा कधी कधी असं वाटायला लागलं होतं की आता मनीषा जे म्हणली की अजून 2-3 पिढ्या तरी 3-4 पिढ्या पण लागतील हे वातावरण बदलायला. ते काही प्रमाणामध्ये खरं आहे. परंतु असंच जर राहिलं आणि ही प्रवृत्ती वाढली आणि हा संदेश जर लोकांपर्यंत गेला तर कदाचित 3-4 पिढ्यांचा प्रश्न येणार नाही. त्याच्याबद्दल एक विनोबांचं हे सांगतो. विनोबा एकदा दुष्काळामध्ये बिहारला दुष्काळ असल्यामुळे पाणी नव्हतं जनावरांना मिळत वगैरे, म्हणून ते झूक खांद्यावर घेऊन ते पाणी काढत होते. विहिरीभोवती गट्ट्या घालत होते झूक. तर कोणीतरी एका कार्यकर्त्याने
त्यांना असं म्हटलं, काय हे लावलंय तुम्ही, हे असं इथे किती पाणी येणार आहे, 2 बादल्या पाणी येते तुमच्या एवढं फेऱ्या घातल्यावर, यातनं काय तुमचा सर्वोदय का समाजवाद काय होणार आहे का? 1000 वर्ष लागतील. तर ते गप्प बसले. दुसरा एक माणूस काही वर्षांनी आला होता, 3-4 वर्षांनी, तर तीच अवस्था होती. त्यावर तो माणूस म्हणले, काय चालले हो तुम्हाला, ते म्हणले नाही तुम्हाला? तर त्याला ते 1000 आठवत नव्हते. तो म्हणला 500 वर्ष लागतील. तर विनोबा टाळी वाजवायचे असं. तर त्यांनी टाळी वाजवली. ते म्हणले, अरे वा, 500 वर्ष गेली की पटकन. साधारणपणे तसा दृष्टिकोन ठेवून अहंकाऱ्यांनी सगळं काम केलेलं आहे. त्यांच्या अगोदर कोणी नव्हतेच असं नाही. आता अहंकारींबरोबर चर्चा मी मेडिकल बद्दल फार कमी केली. म्हणजे आमच्या एकूण कॉन्व्हर्सेशनमध्ये किंवा संवादामध्ये 20-25% मेडिकलची चर्चा असेल, 25% त्यांच्या चळवळीबद्दलची असेल, बाकी 50-60% आम्ही इतर म्हणजे नाटक, साहित्य ह्याच्याबद्दल बोलत असतो. तर एकदा ते आले होते, मला वाटतं अतुल पण माझ्याबरोबर होता त्यावेळेला अतुल पेठेंचं नाटक आलं होतं, रदोम कर्वेंवरचं, समाज स्वास्थ्य रदोम कर्वेंचं. त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो. त्यावेळेला आम्ही असं बोलत होतो की अशी माणसं कुठे आहेत सध्या रदोम कर्वेंसारखी, की ज्यांनी समाजाच्या सका धिक्कार पत्करून त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं. सुदैवाने अहंकारींना तसा धिक्कार नाही सहन करावा लागला फार, जो रदोम कर्वेंना लागला समाज स्वास्थ्यामध्ये आहे ते. त्या पार्श्वभूमीवरती अशी माणसं अजूनही आहेत. म्हणजे कुठे आहेत असं म्हणायचा प्रश्न खरं म्हणजे नाहीये. महाराष्ट्राला तर नक्की नाही. मी तर ऐकलं की बिहारमध्ये सुद्धा काही असे डॉक्टर्स आहेत, पण मला त्यांच्या सगळ्यांचे नाव नाही माहिती. एका आमच्या पत्रकार माणसाने मला सांगितलं होतं, असं एक डॉक्टर आहेत की जे खेडोपाडी स्वतः जातात औषधं झोळीमध्ये घेऊन. परंतु ही जी परंपरा आहे अशा पद्धतीने काम करण्याची, ही भारतात तशी खूप बऱ्यापैकी जुनी आहे. म्हणजे महात्मा गांधी आत्ताच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पहिले आढळतील संदर्भ म्हणून, त्याच्या अगोदरही असतील, पण महात्मा गांधींचा आहे. महात्मा गांधी एकदा, ते मला वाटतं गांधी चित्रपटात त्यातला थोडासा भाग आला, उरलेला आलेला नाही. महात्मा गांधींना भेटायला न्यूयॉर्क टाइम्सचा वार्ताहर आला होता. तो स्वातंत्र्य चळवळ कव्हर करत होता, काहीतरी 40-41 गोष्ट आहे. तर तो आश्रमात येऊन बसला होता. तर गांधी आतमध्ये बराच वेळ आलेच नाहीत. चटईचा पडदा होता, तर तो चटईचा पडदा त्यांनी दूर केला. तर गांधीजी टॉयलेट साफ करत होते, संडास साफ करत होते. तर तो बसला थोडा वेळ. मग त्यांनी थोड्या वेळ गांधी आल्यावर त्यांना विचारलं. तो म्हणला, आय थॉट यू मस्ट बी व्हेरी बिझी विथ दिस पीक ऑफ द मोमेंट फॉर फ्रीडम. तर गांधीजी म्हणले, मी स्वातंत्र्य चळवळीतच काम करत होतो, कारण आम्हाला फक्त ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य नको आहे. आम्हाला आमच्याच समाजातल्या विषमतेकडनं आणि जी श्रमविभागणी झाली त्याच्यापासून आम्हाला मुक्ती हवी. दुसरा एक प्रसंग तो नारायण देसाईंच्या किंवा महादेव देसाईंच्या याच्यात लिहिलेला आहे. तो असंच कोणतरी भेटायला आलं तेव्हा ते परचुरे ते सेवा करत होते महार, त्याच्यामध्ये ते गुंतलेले होते. बाहेर सगळे कोण नेहरू पटेलवर कोणतरी असतील चर्चा करायला आले आणि गांधीजीही करतायत. त्यामुळे ही जी परंपरा आहे अहंकारींची, ती तशी आपल्याकडे अगदी अभयभंगांपर्यंत आहे उल्लेख केला तशी आहे. परंतु आनंदी जो दुसरा मुद्दा सांगितला तो खूप बरोबर आहे की आपल्याकडे अशा प्रकारे त्याचं संस्थात्मक रूप फारसं होतच नाही. खूप चांगलं काम करणारे लोक आहेत, खूप इंडिव्हिज्युअली ते चांगलं काम करतात, त्यांच्या भोवती काही माणसंही जमा होतात, परंतु त्याच्यातनं एक संस्थात्मक काही तयार होत नाही. जसं मी अतुलला नेहमी सांगतो, कारण अतुल पण सगळ्या संगीत क्षेत्रात असतो, की कुमार गंधर्वांचं गाणं एवढं टॉप आहे, पण कुमार गंधर्वांचं मला एक त्यांचं मुकुल वगैरे सोडून देऊया. तर अशी म्हटलं, डायरेक्ट तशी फळी दाखव ना कुमार गंधर्वांची, की जी फळी कुमार गंधर्वांच्या विचाराचं आणि संगीताचं कंटिन्यू करते पुढे ती परंपरा. तर तशी काही फारशी नावं आपल्याला दिसत नाहीत. त्यांचे शिष्य खूप लोक आहेत, म्हणजे नुसता मुकुल नाहीये, सत्यशील पण त्यांचा शिष्य वगैरे, पण मुद्दा तो नाही. तसं आपल्याकडे खूप चांगलं काम करणारे लोक जे आहेत त्यांच्याकडनं संस्थात्मक बांधणी फारशी होताना आपल्याला दिसत नाही.
अहंकारींचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी तशी संस्था उभी केली आणि म्हणून ते फार महत्वाचं आहे. दुसरा मुद्दा मला असं वाटलं की त्यांचं काम जे आहे ते खरं म्हणजे जागतिक स्तरावरती अनुकरणीय आहे. त्याच्यामुळे या पुस्तकाचं खरं म्हणजे इंग्रजीत रूपांतर व्हायला हवं. मी भाषांतर म्हणत नाहीये, कारण याच्यामध्ये न आलेल्या सामाजिक बाबी ज्या आहेत त्या कामाच्या, त्या घेऊन ते जर झालं तर ते युरोप अमेरिकेमध्ये सुद्धा वाचलं जाईल, कारण तिकडे पण काही लोक असा विचार करणारी आहेत. एक नाव तुम्हाला अनेक माहिती असेल अनेक लोकांना, ते म्हणजे आयव्हॅन इलिशचं, ज्यांनी लिमिट्स ऑफ मेडिसिन हे पुस्तक लिहिलं. त्याचं पण म्हणणं असं होतं, किंवा अलीकडे अतुल गावंडे सुद्धा ते पण म्हणतात बिईंग मॉर्टल. ते म्हणजे डॉक्टरांनी पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डोंट ट्राय टू मेक पेशंट इमॉर्टल, ही इज मॉर्टल, यू आर मॉर्टल. तर त्याला चांगलं कसं जगता येईल, आता जे शुभांगीने सांगितलं, निरोगी कसं जगता येईल आणि एकूण समाज जर निरोगी असेल तर कसं जगता येईल, याचा विचार करणं हे आयव्हॅन इलिश मध्ये पण आहे आणि अतुल गावंडे यांच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. त्याच्यामुळे हा जो भाग आहे आरोग्याचा, हा तसा वैश्विक मुद्दा आहे आणि हा काही फक्त एका विशिष्ट देशाचा किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. आता बेअरफूट डॉक्टर्स ही संकल्पना हल्ली माओ त्से-तुंगचं नाव घेण्यालाही प्रतिष्ठा नाहीये, पण बेअरफूट डॉक्टर्स ही संकल्पना सांस्कृतिक क्रांतीच्या काळामध्ये माओ त्से-तुंग यांनी सबंध देशभर लोकप्रिय केली होती. आता मी मध्ये जेव्हा गेलो होतो अभयभंगांच्या निर्माणमध्ये, त्यावेळी मी पाहिलं ऍक्च्युली तेच तिथे चालू आहे. त्यांनी कोणाकडनं स्फूर्ती घेतली हा मुद्दा नाही आहे. मुद्दा हा आहे की हे जागतिक पातळीवरती हा मुद्दा आहे. बेअरफूट डॉक्टर्स हे मोठ्या प्रमाणावर संबंध चीनमध्ये होते आणि काही लोकांना ज्या वेळेला मी म्हटलं की ही प्रवृत्ती कुठून येते, तर ते असं म्हणतात की ही प्रवृत्ती तुमच्याकडे पण होती, म्हणून द्वारकानाथ कोटणीस इकडे आले आणि चिनी क्रांतीमध्ये क्रांतिकारक जे होते त्यांना अनेक लोकांनी त्यांनी ते बरं केलं, ज्याच्यावरती मला वाटतं शांतारामांनी पिक्चर काढला. तर असं वातावरण आहे. असं नाही की अहंकारींनी काम केलं हे एकदम पायोनियरिंग त्या अर्थाने नाहीये. पायोनियरिंग आपल्या दृष्टिकोनातून ह्या अर्थाने आहे की त्यांनी संस्थात्मक उभारणी केली आणि अनेक लोकांना तसं ट्रेनिंग दिलं. तसं ट्रेनिंग देणारी लोक आहेत. नाही तर बाबा आमटे आपल्याकडे होतेच. बाबा आमटेंनी बऱ्यापैकी संस्था निर्माण केल्या, अजूनही त्यांच्या संस्थेतर्फे काम चालू आहे. तेव्हा मला असं वाटतं की एक वेगळाच जर असा मुद्दा मांडतो की जो ह्या वातावरणात कदाचित अप्रस्तुत नाही पण डायव्हर्टिंग वाटेल, तो असा की हेल्थ, व्हॉट इज हेल्थ, व्हॉट इज हेल्थ, हा प्रश्न अजून एका विचारवंताने विचारला होता आणि त्याचं नाव होतं मार्शल मॅकलुहान. मार्शल मॅकलुहान आमच्या मीडियामधला गुरु आहे म्हणून मी त्याचं उदाहरण देतोय. मार्शल मॅकलुहानचं म्हणणं असं की हेल्थ इज कम्युनिकेशन अँड विदाउट कम्युनिकेशन द होल युनिव्हर्स विल नॉट ग्रो. हे संपूर्ण आपलं जे युनिव्हर्स आहे त्याचे सगळे कम्युनिकेशन एलिमेंट्स आहेत. वेदर इट इज मनी, वेदर इट इज टूल, वेदर इट इज ट्रान्सपोर्ट. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व्हील इज कम्युनिकेशन, एव्हरीथिंग इज कम्युनिकेशन, बट मोस्ट इम्पॉर्टंट कम्युनिकेशन इज हेल्थ, बिकॉज यू रिलेट टू अदर्स. यू रिलेट टू अदर्स. बरं त्यावेळेला म्हणजे ज्याचा संदर्भ मार्शल मॅकलुहान देतात प्रायर टू इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, त्यावेळेला हेल्थ हा आजच्या अर्थाने तसा विषय नव्हता. आणि प्रायर टू इव्हन दॅट, अकॉर्डिंग टू हिम, ड्युरिंग टार्झन्स टाइम फॉर इन्स्टन्स, हेल्थ वॉज नॉट द इश्यू. दे वर ऑल हेल्दी बाय अँड लार्ज. आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये ना, म्हणजे त्या हेल्दी शब्दाचा अर्थ लौकिक अर्थाने घेऊ नका, अलौकिक अर्थाने तो आहे की टार्झनच्या काळामध्ये हेल्थ होती. हेल्थ बिकेम अ हेल्थ इश्यू. अँड व्हॉट इज हेल्थ बिकेम when the consciousness about your body and your body's relationship with the rest of the world, your body's relationship with the family, when all that awareness came, when that consciousness came, त्यावेळेला health became a major communication issue in society. So if the society is properly in communication with the rest of the world, if the whole communication is with the rest of the world, then your body becomes an instrument for transformation, which is क्रांती. त्यामुळे दृष्टी आरोग्य क्रांतीची असं आपण जेव्हा म्हणतो
त्यावेळेला ती दृष्टी ही सामाजिक दृष्टी आहे. आता मार्शल मॅक्लुहान काही मार्क्सिस्ट नव्हते, ते काही गांधीवादी पण नव्हते, ते माओवादी पण नव्हते, परंतु त्यांनी हा मुद्दा मांडणं, कॅनडामध्ये असणारे ते विचारवंत, की हेल्थ इज द बेसिक थिंग फॉर ह्युमन सिव्हिलायझेशन. कारण त्यांचं सगळं काम जे आहे ते ह्युमन सिव्हिलायझेशनच्या संबंधात आहे आणि त्याच्या संबंधात त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि ज्या वेळेला अल्बर्ट श्वाइत्झर आफ्रिकेत गेले त्यावेळेला तर मार्शल मॅक्लुहान नव्हते, पण मार्शल मॅक्लुहान त्यांचा उल्लेख केला आहे. त्यावेळेला तर म्हणजे किती वर्ष झाली, 101 वर्ष झाली श्वाइत्झरला जाऊन आफ्रिकेमध्ये. आणि आफ्रिकेत, बट द मॅन बिलॉंग्स टू जर्मनी. जर्मनी जरी त्यावेळेला एकूणच जग मागासलेलं म्हटलं तरी जर्मनी त्यावेळेला खूप ऍडव्हान्स होता. म्हणजे ॲट वन पॉइंट ऑफ टाइम इन 19th century जर्मनी वॉज अहेड ऑफ ब्रिटन. जरी ब्रिटनचं पुढे साम्राज्य झालं तरी त्या जर्मनीतनं हा मनुष्य गेला आणि तो आफ्रिकेत गेला. आफ्रिकेतल्या सगळ्यात माग असलेल्या वस्तीत गेला आणि तिकडे त्यांनी मेडिकलचं काम सुरू केलं, त्या लोकांना बरं करण्याचं किंवा त्यांना आरोग्यविषयक सांगण्याचं, आरोग्याची मदत करण्याचं. आता हे कुठून आलं तर श्वाइत्झरनी लिहिलंय की मला हे जिझसकडनं आलं. मदर टेरेसांना पण जिझसकडनंच आलं. मदर टेरेसांना एकदा विचारलं कोणतरी की ते मरायला टेकलेत हो, त्यांचे काय तुम्ही किती वेळ घालवलाय? त्या एका म्हातारीला मांडीवर बसली होती, किती वेळ घालवलाय? ती मरणार आहे, मरायला टेकली म्हणजे मरतीच आहे ती. त्यावेळेला मदर टेरेसांनी सांगितलं की मला जिझसने सांगितलेलं आहे की जो मरणासन्न आहे जी व्यक्ती, तिला त्या व्यक्तीचं मरण हे सुखेने जावं, आनंदाने जावं, निदान काही काळ त्यांना वाटावं आपलं जगात कोणीतरी आहे. आता मदर टेरेसाचा हा संदेश हा म्हटलं तर धार्मिक आहे, म्हटलं तर माणुसकीवादी आहे. कोणत्या विचारसरणीचा नाही, विचारसरणी एकच, ती माणुसकी. तर मला असं वाटतं अहंकारींना सुद्धा जे मुख्य मोटिवेशन आहे, मुख्य मोटिवेशन टू डू, अदरवाईज का त्यांच्या वर्गातले कित्येक डॉक्टर्स आहेत की त्यांना नाही अहंकारींना जे वाटलं ते करावं असं वाटलं, अहंकारींना वाटलं. ते जे मोटिवेशन आहे त्याला कृष्णमूर्ती म्हणतात वाटतं ते जेन्युइन रिलिजियस मोटिवेशन आहे. म्हणजे रिलिजन अशा अर्थाचं नाही, जेन्युइनली रिलिजियस मोटिवेशन याचा अर्थ माणुसकीचं मोटिवेशन. त्या अहंकारीनं सुद्धा ते माणुसकीचं मोटिवेशन आहे. मला आज इथे येण्याचा आनंद होण्याचं कारण त्या मोटिवेशनला दाद देऊन आपण सर्वजण इथे आलेले आहात. किरण क्षीरसागरनी आणि अतुलनी म्हणून जी फिल्म बनवली आहे त्या फिल्मचं मध्ये तो बरोबर माणुसकीचा आत्मा अचूकपणे त्यांनी टिपलेला आहे, त्यांच्या चरित्रातला, त्यांच्या कार्याचा. आणि तो आत्मा मला वाटतं ती फिल्म ठिकठिकाणी दाखवली जावी. सध्याच्या चॅनल्सचं काय पाहता, काय बोलणार, सध्याच्या TV चॅनल्सला काही सांगता येणार नाही की असं काहीतरी तुम्ही दाखवा, नाही तर मग त्यांना अगोदर एक डान्स, मग एक डान्स, मध्ये एक फिल्म, असं काहीतरी करावं लागेल. आणि नाहीतर अगोदर मोदीचं भाषण, नंतर मोदीचं भाषण आणि मध्ये दाखवावं लागेल, असं काहीतरी करावं लागेल. आणि मग हळूहळू वाचकांचा किंवा श्रोत्यांचा समज होईल की काय मोदींनी क्रांती केली. तर मला असं वाटतं की ब्रिटनमधली नॅशनल हेल्थ सर्व्हिस ज्या वेळेला स्थापन झाली, काय काही डॉक्टरांना माहिती आहे साहेब, त्यावेळेला त्यांची प्रेरणा पण ही लेनिनच्या सोव्हिएत क्रांतीमध्ये होती. कारण लेनिननी सोव्हिएत क्रांती झाल्याबरोबर नॅशनल हेल्थ पॉलिसी केली होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येकाला संपूर्ण आरोग्य सेवा सरकारतर्फे मिळाली पाहिजे, जो मुद्दा आनंदने मांडला. ती पॉलिसी पण लेनिन 1924 साली वारली आणि 1934 मध्ये लेबर पार्टीने तोच ठराव केला जो 1945 साली एनोराई बेव्हिनने लेबर पार्टीचं सरकार आलं ताबडतोब अंमलात आणला. त्याच्यामुळे नॅशनल हेल्थ सर्व्हिस झाली. या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमध्ये आज 50% डॉक्टर इंडियन्स आहेत. आता अर्थात नॅशनल हेल्थ सर्व्हिस कोसळली आहे बऱ्याच अंशी, पण ती कोसळली जाऊ दे, पण त्याची प्रेरणा ही पण अशा प्रकारच्या चळवळीतनं, अशा प्रकारच्या विचारसरणीतनं आली होती. ती विचारसरणी प्रामुख्याने मार्क्सवादी, लेनिनवादी, माओवादी अशी नव्हती, ती माणुसकीवादी होती. शशिकांत अहंकारी हे त्याचेच एक वाहक होते. धन्यवाद. मी आनंदला विनंती करतो की आनंद आभार व्यक्त करेल. त्याच्यानंतर आपण एक 2च मिनिटाचं पंक्ती जपून ठेवा हे गीत घेऊ आणि त्याच्यानंतर आपण सपना. तर तोपर्यंत
कृपया सगळ्यांनी थांबावं असं मी विनंती करतो. आनंद. धन्यवाद. बऱ्याच जणांची माझी ओळख आहे, पण मी नाव सांगतो. मी डॉक्टर आनंद अहंकारी आणि आत्ताच्या कामातून सगळं तुम्ही बघतच आला असाल की आता संस्थेची दुसरी पिढी कामामध्ये येत आहे. तर सरांना जाऊन जवळपास 20 महिने 12 दिवस झाले आणि तो काळ खूप कठीण होता कौटुंबिक पातळीवर, संस्था पातळीवर. पण त्यातून आमचं एकच त्यामध्ये महत्वाचं म्हणजे उद्दिष्ट होतं की हे काम पुढे चालू राहिलं पाहिजे. आणि त्याचीच आता पोचपावती तुमच्या सर्वांच्या हॅलो प्रेमी जनांकडून आम्हाला मिळतेय. खूप मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. हा 300 जणांचा जवळपास हॉल आणि बाजूचा 100 जणांचा भरलेला आहे आणि हेच संस्थेने केलेलं आणि डॉक्टर अहंकारी दाम्पत्यानी आणि त्याचबरोबर बाकी विश्वस्तांनी सगळ्या कमवलेल्या लोकांचं प्रतीक आहे. तर सुरुवातीला आभार मानताना माननीय कुमारजी केतकर सर हे याच कार्यक्रमासाठी अध्यक्ष पद त्यांनी भूषवलं. त्याचबरोबर त्यांनी पुस्तकासाठी अतिशय समर्पक प्रस्तावना दिली आणि त्यांनी वेळ दिला. तर अशा आपल्या सर्वांचे पद्मश्री माजी खासदार कुमारजी केतकर सर यांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. वीणाताई गवाणकर यांनी पुस्तकासाठी बल्ब लिहून या पुस्तकाबाबत वाचनाची ओढ वाढवली, त्याबद्दल म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार. डॉक्टर अनंत फडके की ज्यांनी आता बऱ्यापैकी आरोग्य व्यवस्था निकोप आणि लोकाभिमुख व्हावी यासाठी सेहत साथी मेडिको फ्रेंड सर्कल या माध्यमातून लेखन वाचन चिंतन करणारे डॉक्टर या कार्यक्रमासाठी लाभले, की जे भूकंपानंतर भारत वैद्यांच्या ट्रेनिंगसाठी अंडूरपर्यंतही आलेले होते. त्यांचे मनपूर्वक आभार. मनीषाताई गुप्ते की ज्यांच्यासोबत डॉक्टरांचे आणि त्याचबरोबर संस्थेचे जवळपास 30 ते 40 वर्षाचे खूप जवळचे संबंध, की त्यांनी बऱ्याच संस्थाच्या प्रकल्पामध्ये मदत सहकार्य केलं की जिथून मोठी चळवळ उभी राहिली. त्यांचे खूप आभार. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी हा सभागृह मिळाला आणि हा सगळा आपला परिसरही मिळाला, की आजचा दुसरा कार्यक्रम कॅन्सल करून आपल्याला जागा या दिली, त्याबद्दल SM जोशी फाउंडेशनचे सर्वांचे मनपूर्वक आभार. साधना प्रकाशनात सोबत आमची जवळपास विनोद सरांसोबत गेल्या वर्षी मार्चमध्ये पहिली मीटिंग झाली होती. तिथेपासून आमचं काम हे सातत्याने दर आठवड्यात चालू होतं की पुस्तक लवकरात लवकर यावं. त्यासाठी त्यांचं सहकार्य आणि सगळ्याच पूर्ण साधनाच्या संघटनेचं सहकार्य मिळालं, त्याबद्दल त्यांचे खूप आभार. सर्वात महत्त्वाची व्यक्ती अतुलजी देऊळगावकर, की आम्हाला सुरुवातीपासून वाटत होतं की हे त्यांनीच पुस्तक लिहावं आणि त्यांच्याशिवाय कोणच लिहू शकणार नाही. आणि ते डॉक्टर अहंकारींच्या सर्वात जवळचे मित्र स्नेही, की ज्यांनी संस्थेला त्याचबरोबर मला आणि मुक्ताताईला दोघांनाही मोठं होताना लहानपणापासून बघितलं. आणि जवळपास ते पुस्तक वाचताना तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्यातली घनिष्ठ मैत्री आणि जवळपास त्या दोघांमधला संवाद चालू आहे असं पण तुम्हाला जाणवेल बऱ्याच वेळेला. आणि हे सगळं काम पूर्ण होताना त्यांनी संस्थेला त्याचबरोबर बाकीच्या सर्वांनीच केलेल्या कामाला लोकल टू ग्लोबल अशा एका प्लॅटफॉर्मवरती नेऊन ठेवलंय पुस्तकामधून. त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. त्याचबरोबर पुस्तकासाठी सहकार्य करणारे शंकरजी जुल्फे, किरण क्षीरसागर, अनवर हुसेन, अनिल जोशी, महेश गवाणकर या सर्वांनी जे कष्ट घेतले की ज्याच्यातून हे पुस्तक अतिशय चांगल्या दर्जेदार स्वरूपात आपल्यासमोर आलं, त्याच्याबद्दल त्या सर्वांचे आभार. त्याचबरोबर तुम्ही सर्वांनी उपस्थित आणि मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थिती लावली, त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जवळपास कार्यक्षेत्रातून आलेले 150 जण प्रेरक प्रेरिका, संस्थेचे सगळे कार्यकर्ते, आणि त्यांनी आता ही जवळपास पुढच्या प्रवासासाठी आणि पाठीमागच्याही या 20 महिन्याच्या कठीण काळामध्ये आमच्या सर्वांची साथ दिली. आणि त्याच्यातून पाठीमागच्या 8 महिन्यामध्ये संस्थेला आता नवीन 4 प्रकल्प मिळाले आणि त्याचबरोबर संस्थेचं हॉस्पिटल आता आपण व्यसनमुक्ती केंद्र म्हणून सुरू करणार आहोत. आणि या सगळ्याच प्रवासात तुमची साथ आम्हाला पुढे लाभेल अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि याच पुस्तकातून उद्देशातून पुढे की डॉक्टर अहंकारींसारखेच पुढे डॉक्टर आपल्या महाराष्ट्राला आणि देशाला लाभावेत, की जिथून नक्कीच पुढच्या येणाऱ्या पिढीवर चांगले आपल्याला संस्कार करता येतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. बसवराज नागिनी ताई लवकर या. 2च मिनिटात आपण कार्यक्रम संपवतोय. ओमप्रकाश कलमे आपण मला वाटतं आहात का इथे? त्यांनी तर ओमप्रकाश कलमे साहेबांनी लगेचच 2 चेक पाठवलेत संस्थेला. त्यांनी 1 लाख रुपयाची लगेच देणगी दिली आहे. तुमचे खूप खूप आभार. आणि आतून नुसतं मला वाटतं हे पुस्तकाची चर्चा ऐकून तुला त्यांनी 25,000चा चेक दिलाय.
महत्वाची सूचना, आपण हे 2 मिनिटाचं गीत घेऊ. पंथी जपून ठेवा. सरांना हे गीत खूप आवडायचं, ही प्रार्थना म्हणून आम्ही संस्थेमध्ये हे गीत घेतो. हे गीत संपल्यावर सगळ्यांसाठी, आणि जे बाहेर ऐकतायत त्या रूम मध्ये त्यांच्यासाठी पण, नुसतं हॉलमध्ये सुद्धा नाही, सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था खाली केलेली आहे. त्याच्यामुळे जेवण करून जा. हे गीत संपल्यानंतर हॅलोच्या कार्यकर्त्यांनी इथेच थांबायचं आहे. पणती जपून ठेवा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, आले चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे, आले चहू दिशांनी तुफान विस्मृतीचे, नाती जपून ठेवा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, शिशिरातल्या हिमात जे गोठतील श्वास, शिशिरातल्या हिमात जे गोठतील श्वास, हृदय जपून ठेवा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, गावात वासवांच्या होईल राख त्यांची, वनव्यात वासवांच्या होईल राख त्यांची, स्वप्ने जपून ठेवा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून, काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून, घरटी जपून ठेवा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, ते वाटतील परके आपुलेच श्वास आता, ते वाटतील परके आपुलेच श्वास आता, हातात हात ठेवा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, हृदयात तेवणाऱ्या जखमातूनच आता, हृदयात तेवणाऱ्या जखमातूनच आता, कंदील एक लावा, अंधार फार झाला, थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा, पण ती जपून ठेवा, पण ती जपून ठेवा. आणि कृपया जेवल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद.